महाराष्ट्राची हास्य जत्रा 5 जानेवारी पासून सोमवारी आणि मंगळवारी रात्री 9 वाजता आपल्या सोनी मराठीवर. नमस्कार मंडळी. हास्याच्या गुगलीनं तुमच्या स्ट्रेसला क्लीन बोल्ड करण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संभार. मंडळी, आज सरपंचांनी एका ज्वलंत विषयावर चर्चा करण्यासाठी ग्रामसभा बोलावली आहे. चला तर सज्ज व्हा विनोदाची दाहकता अनुभवण्यासाठी. आणि त्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते आपल्या सगळ्या इरसाल गावकऱ्यांना. अरे मी काय म्हणतो सतत गोंधळ थांबा जरा. मास्तरांनो, काय तर लवकर आटपा, माका तालुक्याच्या गावात जाऊचा हा. अगं ए रजा मुराद, काय आहे तुझं मध्येच? प्रत्येक वेळी या बाईंना घाई असते, त्यांच्या बारक्याला ताप असतो म्हणून. आता तुझी कसली घाई आहे? हे बघा, माका जाऊचा कारण मी गाण्याचो क्लास लावलंय. अरे बापरे. मास्तरांनो, तुम्ही ती आठवण केली. आता खरंच बारकी तापिलो माझ्या घरी जाऊचा. एक थांबा जरा, 1 मिनिट थांबा सगळे. कुणी कुठे जायचं नाहीये. अत्यंत तातडीने आपण ही ग्रामसभा बोलवलेली आहे. का? तातडीने बैठक बोलायचं कारण तरी काय? ते सांगा ना. तुम्ही आपल्या गावच्या इब्रतीला काळीमा फासला जाईल अशी घटना काल घडलेली आहे. भाई म्हणजे काय? सरपंचाची बायको पळाली की काय? नाही रे, भांडण मारी ना परत बोलत. त्याच म्हटलं ती ढीक पलवणारा भेटला पाहिजे. म्हणतोस रे? नाही ना. ए चिकू, पिकवेन मी. नको. अत्यंत महत्वाची गोष्ट सांगणार आहे मी आता. हा. तर आपले हे जे माननीय सरपंच आहेत. हा, वा, वा, वा. थांबा रे, थांबा. थांबा, थांबा, ते थांबा. बघा, आधी ते बघा. ऐका पूर्ण. थँक्यू. तुमचं काय आहे थांबा ना सरपंच. आपले हे जे माननीय सरपंच आहेत, हा. काल वांगणकराकडे जे भजन होतं ते संपवून घरी येत असताना मोठ्या पिंपळाखाली कुणीतरी त्यांच्या अंगावर गोधडी टाकून त्यांना टपलवलेलं आहे. वाईट काय झालं, बोलाल? वाईट झालं. टपलवलं असं बोलाल? म्हणजे टपलवलं हा शब्द जरा जास्त होते असा नाही वाटत आहे मास्तर. मास्तरानू, फुकटवलन बोला, नाही तर मग वलटवलान बोला. नाही झोमटवलन बोला. मी काय बोलतोय? खवडवलं नाही बोला ना. पण त्याच्यापेक्षा झेजरला त्यानं काय वाईट थांबा जरा, नका देऊ शब्दांचे व्हेरिएशन. थांबा, माफ करा मला. हा. तर आता ही जी आपली मीटिंग आहे ती या संदर्भात आहे की बाबा ज्याने कुणी हे घृणास्पद, लांछनास्पद, निषिद्ध असं काम केलेलं आहे बरं. त्याने या भ्याड हल्ल्याची जबाबदारी घ्या. हा म्हणजे त्याने कुणी केलेला आहे? हे त्याने कुणी केलाय? तुम्ही नक्कलच पाहिजे. सरपंच मी तेच म्हणालो मी. थांबा. आता कळलं पाहिजे. सरपंच म्हणजे पण आता लगेच कळलं पाहिजे. अरे हो, थांबा. तेच सभ्य भाषेत सांगतोय की नाही मी सरपंच. आपल्या तुमच्यात आणि माझ्यात काही फरक आहे की नाही? हाय फरक. तुम्हाला नाही टपलवलं आणि मला टपलवलेलं. थांबा मी सांग. पण मला कळलं पाहिजे ज्याने कुणी हे जे केलेलं आहे काम. मी पोलीस स्टेशन मध्ये जाणार आहे आणि तुमच्या माग सगळ्यांच्या माग पोलिसांना सांगून काश्मीरा लावणार आहे. काश्मीरा? सरपंच तुम्हीच मला सांगा का नाही टपलवायचं तुम्हाला? मास्तर काय ससेमिरा शब्द आहे की नाही? पोलिसांचा ससेमिरा, पोलिसांचा काश्मीरा कसा लावाल मागे? मी बोलतोय ना. थांबा ना. ए बाबांनो ऐका. ज्याने कुणी हे दुष्कर्म केलेलं आहे त्याने कृपया ती जबाबदारी घ्या. आपण हे प्रकरण इथेच मिटवू, अन्यथा हे पोलिसात जातील. हा, मोरे जबाबदारी घेत. ऐकून तर घ्या, मला बोलायचं आहे. अच्छा, बोलायचं. बोलायचं? थांबा. आणि वासाडानं मी कधी रात्रीचा बाहेर पडतच नाही. का? हो? मला रात्री कमी पडते का नाही? गेलं बने. हा. ए बने, तू केलं असेल तर कबूल कर. हो, आम्ही काय नाही केलंय. अरे मी काय केलं? अरे, पण- थांब जरा. मास्तर मी काय केलं? हो, माझ्या काय येते तुम्ही? तुझ्यावर येतो म्हणजे
मांग एकदा आपल्या गावामध्ये गोबर गॅसची स्कीम आली हा. तेव्हा ह्या सरपंचांच्या पायात पाय अडकून पाडला ना त्यांना हो की बा? म्हणाला टाकीत टाका टाकीत कचरा आहे तू असा तू बोललास नाही मी कधी होय 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 तू पाडलास म्हणा बरोबर आहे फीत कापता कापता ना हे सरपंच गोबर गॅस मध्ये गेले होते आपला पाम्या. अरे तू पाडलास तर मला सॉरी बोललास सरपंच आहे बघा मी ढकललं ते मी कबूल करतो मी पण हे असं गोदरी टाकून मारायचा घाणेरडा प्रकार मी करणार नाही मारायचं असेल तर समोरून थोबडवीन अरे, ऐका पुढचा ऐका मी सांगतो ते काय ते पुढचा ऐका हा बरोबर मला असं वाटतं या सगळ्यात ना हे मोरे आहेत मोरे थांबा सगळ्या कबड्डीच्या सर्व्हिस आजच टाकाल थांबा एक मिनिट मोरे कसे काय मी सांगतो काल वांगणकराकडे भजन झाला ना त्याच्यानंतर हे या रावताला सांगत होते की ह्या वांग्या ह्याला फरसाणातल्या पापडीसारखा चुरला पाहिजे म्हणून नाही मी आई शब्द सांगतो वांग्या बोललो नाही हा वांग्या नाही हे बोलले रावताला विचारा नाही नाही, थांबा 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 जो आहे त्यालाच विचारूया भावा इतक्या दिवसाचा नवस आज पावलाय तुला इतक्या दिवसांनी तू ग्रामसभेत आलायस आता अशी वाक्य बोल ज्यानं स्टोरी पुढे जाईल बरोबर बोल अगे बाय. काळी 388 लावू नकोस नॉर्मल बोल आता मी काय बोलू मी काय बोलू एक तर एवढ्या दिवसात मला तुम्ही इथं बोलवलं ग्रामसभेत आणि आता मी बोलू मी जर बोललो आणि कोणाचं इथे मन बिन दुखावलं कुणाला वाईट वाटलं तर काय आपल्या मुले वातावरणात गोंधळ नको एवढंच पास काय रे तू का नॉर्मल आवाजात बोलू की ना मास्तरांनो अरे देवा कोण कोणात बोलतो तो बघा तरी हे सांगताना लाज वाटू नये तुम्हाला लावा सुरांची कुस्ती लावा इथे जुगलबंदी करा काय चाललंय तुमचं थांबा मी ना बोलत नॉर्मल नव्हतो बोल थांबा रे म्हणून मी बोलत थांब रे बाबा मास्तर म्हणून मी हो. बोलत नव्हतो वय वय कल्ल्या मूळ कल्ल्या कल्ल्या मुद्दा काय आहे मला काय माहिती थांब 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 तू नको पाठव. ऐकून घे ना ऐकून घे ना. सांगतो मास्तरांनो थांबा काय? रावताचं आणि माझं जुलतं मी विचारतो त्याला बरं, विचार. एक मिनिट थांबा ए भावा अरे देवा ए भावा राऊत मला सांग काल मोरे या सरपंचांची पापडी चुरली पाहिजे असं काय बोलले आहेत काय पम्या फरसाणातली पापडी सरपंचाची पापडी का चुरतील ते? हे बघ चुकीचं आयो असं काय बोलतात तीव्रता म्हणून आपण अरे हो कर जरा आजी समजा अरे विषय काय आहे त्याच्यावर या ना रे बाबा काय बोलतो तुम्ही नाही म्हणजे काल काय झालं आजच्या भजनाला मी 5ला उठलो हा. आणि मग गोठा धुतला हा. आणि मग 6ला मी आंघोळी केली हा. आणि 7च्या बातम्या बघत म्हटलं वाईट जरा चाय खाऊ लाडू पिऊ आयसिक म्हटलं चाय टाक आयसीन केलेला चाय टाकला अगे बाय. आपण थांबायला हवं चला चला ए, अरे थांबा. त्याला काय वाटतं? मुद्दा काय मुद्दा याने कुणी केले सांगा नाही मास्तरानू थांबा मुद्दा काय? मुद्द्यावर येऊया मास्तरानू सरपंचानू बोल रे बाबा चिकू पापलेटाला जसं मशालात उपडी तापडी करतात तसं ह्याना कोणीतरी पिंपलाच्या झाडाखाली उपडी तापडी केला नाही काय बोलतोय? बरोबर मला विचाराल तर मला वाटतं ह्या काम ह्या रंगीबेरंगी भरलेल्या पिंपळात आहे पम्या पिया केलो थांब ए बाबा तू केलंयस हे ओ मास्तरांनो थांबा नाही तर काय ए सुकलेला खारीक बघितला ए वसाड आहे. सुकलेला खारीक बोलशील त्याला हा? मग काय बोलू सुकलेला म्हणू का बोल पाहिजे तुला तुम्ही ऑप्शन कसले देता माझ्या बाजूने की त्याच्या बाजूने खारीक केवढा वाईट आहे माहिती आहे वासाड आहे. इकडे या इकडे या तुम्ही इकडे या काय बोलताय मास्तरानू हो मास्तरानू बोला मी बाबा, का बोललो बोला. माहितीये काय मागल्या टायमाला देवीच्या जागरणाच्या वेळी ह्यानं काय केलं माहितीये काय केलं देवलात हे होते भजन झाल्यावर ह्यांचा डोला लागला तर ह्यानं त्यांची गटली उचलला आणि ओढ्याजवळ नेऊन ठेवून दिला आणि सगळ्यांना विचारत होता ह्याची बारकी होडी करून सोडूया काय पाणी होय 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 हा? ती फालतूगिरी तू केलीच वाचाऱ्या मला काय बोललात मला तू पटवलं की तुम्ही आहे ना झोपेत चालत चालत त्या ओढ्याजवळ आलेलात असं तू बोलत ना वाचाऱ्या सरपंच तो पटवतो त्याची कन्व्हिक्शन पॉवर लय मोठी आहे त्यानं मानेच्या कोंबड्याला पण पटवला काल की तू अंड देऊ शकतोस आणि त्या कोंबड्यानं प्रयत्न पण केला सकाळी आरवायच्या टायमाला तो जोरात कुतला पण अंड नाही पडलं पण ता पडला खाली मग आता माने त्याला घेऊन मनाच्या डॉक्टरकडे गेलाय
अरे वसाडून कोंबड्याच्या काय गोष्टी बघा इथं सांगतो वसाडून जाणीव कुणी काय केलंय ते मला आताच्या आता कळलं पाहिजे ना तर मी पोलिसात जाईन तुमची कंप्लेंट करीन ना तुमच्या माग कसा सासव लावीन का नाही मारायला हवं यांना नाही मला तर का? सांगा. काय झालं ससे मीरा या शब्दाचा फंबल जास्तीत जास्त ससा कासव असायला हवा कसा सासव म्हणतोय हा माणूस मास्तरांनो हे बघा आपण आधी इत्तमभूत माहिती घेऊया मला सांगा सरपंच काल तुमच्यासोबत कोण होतं भजनानंतर हा राऊत होता राव तू गेलास तू गेलोस मी 5ला उठलो 8च्या भजनासाठी आणि मग गोठा धुतला 6ला आंघोळी केली याचा गोटा धुवून द्या कोणीतरी एकदा आल्यापासून गोटात धुतोय वासाड्या तू ए बाबा ए थांबा रे थांबा मला कळलेलं आहे राऊत तू नव्हतास बस बाबा बस ऐका सरपंच मला सांगा तुम्ही जेव्हा त्या पिंपळाच्या झाडाजवळ येत होता जेव्हा तुम्हाला फटकावण्यात आलं तेव्हा तुम्हाला काही आवाज ऐकू आला का हा म्हणा आवाज आला म्हणा कसला झुपक असा आवाज आला झुपूक हा आवाज कसला आहे म्हणजे असं गोदरी टाकलं आणि त्याचं असं झुपक माझ्या अंगावर गोदरी टाकलं पण त्याचा आवाज. गोधडीचा आवाज नव्हे मग? त्या ठिकाणी कुणी काही बोलत होतं का ज्याने तुम्हाला मारलं तो माणूस काही बोलला का हा हा बोला 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 मला असा आवाज ऐकू आला की ह्या बटल्याला लय मस्ती आले घ्या टपा 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 मला टपलेलं काय माणसं आहेत एक वाडीतली आहे जो कोण बोलला तो भारी बोलला ए थांब पम्या, ए बाबा ए थांबा हे वाक्य होतं आपण आता एक काम करूया जर आपल्यापैकी कोणी असेल तर आता प्रत्येकाने हे वाक्य पुन्हा म्हणायचं तुम्ही आवाज ओळखू शकाल हा म्हणजे ओळखू शकेल म्हणा व्यवस्थित ऐकायला आले म्हणा डोळे बंद करा ए बोल रे राऊत बर ए मास्तरांनो मी हा बोलू हा, नाही बोल. आपण नाही आपण नाही आपण नाही नाही बर नाही. अगं, बोलूच दिले ए बाबा चिकू तू बोल रे बोल या बटल्या तुला लय मस्ती आली काय रे तुझं तेल काढलं पाहिजे आरशात बघ तुझ्यापेक्षा झोपलेली घोरपड चांगली दिसते तुझी दालचिनी चेचली नाही मी खलबत्तेत ती अरे वसाड्या केवढा बोलला हा एवढा बोलतात वसाड्या एवढंच बोलायचं ना एवढं बोलतात चिकू अरे एक वाक्य बोलायला सांगितलं होतंस तू अख्खं प्राणी संग्रहालयात नेऊन ठेवलंस वर दालचिनी ठेचलीस त्यांची मास्तरांनो नाही, आता आपण- बोलूचा नाही माझ्या मनात तर लय साठलेला थांबा, या थांबा. पटल्या तुझ्या नाही, करता. थांबा. ओ बाई थांबा नाही आवाज हा. आलेलं आहे माझ्या लक्षात कुणी ते वाक्य बोलणार नाही सगळे आपापल्या मनातलं बोलतील हा. थांबा जरा मोरे तुम्ही बोला नाही मी नाही मोरे बोला नाही मी बोललो तो उगाच मी नाहीच गेले तर मी कशाला बोलू ना नाही पण बोला ना हा ये बटलिया आवाज बरोबर नाही नाही हा नाही, हा हा नाही नाही ना बर बर ठीक आहे ए बघा आता कोणालाच संशय नको म्हणून मी सुद्धा बोलतो हा नाही नाही तुम्ही बोलायला पाहिजे मास्तर हा ना, मी तेच म्हणालो की नाही सरपंच मी हो, बोला. ए बटल्या तुला फार मस्ती आलेली आहे तुला फटके द्यायला हवे नाही वाक्य चांगलं आहे नाही नाही हा लय सुशिकुशित आहे हा नव्हता आवाज मरो पम्या तू बोल रे बाबा मी हा बोल हे बटल्या याला लय मस्ती नाही आली. नाही नाही, आपण आपण नाही आपण अरे देव मग आता कसं ओळखायचं कुणी यांना फटकावलं ते मास्तर काय रे माझ्याकडे आयडिया आहे काय म्हणजे काल पिंपलाखाली यांच्यावर गोदरी टाकली ना तशी आपण आता यांच्यावर गोदरी टाकू काहीतरी टाकू हा. आणि त्यांना सगळ्यांनी मारूया नको, म्हणजे नको. त्या स्पर्शाने ते ओळखतील कोण आहे ते मास्तर बेस्ट हेच करूया हा, चला. हे- चला. हे द्या हे द्या नाही, अरे, मास्तर अरे, करूया. हे चांगलं आहे. मास्तर करूया. हे चांगलं आहे. चला चला आणि टाक रे, टाक, टाक, टाक. तयार व्हा नाही तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात देऊन सांगून ठेवतोय मला म्हणजे मला का मला का हा सरपंच जाऊ ना गावचं तुम्ही हा, काय काम केलं माहितीये तुम्हाला काय? अरे गावामध्ये आपल्या सौर ऊर्जा आली तर ह्यांनी लावली ना कुठं यांच्या घरात मग? सीसीटीव्ही कॅमेरे आले ते कुठे लावले दारात सीसीटीव्हीचा विषय हा, मग करू. तयार काय विषय नको? काय- इथे काय विषय इथे नको? नको. हो सीसीटीव्ही जर तिथं असता तर आपल्याला चोर सापडला असता काय तो काय जाऊ दे, जाऊ दे. चला चला आणि बरोबर ओळखा. हॅलो, हॅलो. अरे, बरोबर वेगळी ओळखा. वेगळी युक्ती करा रे घ्या. बाबा. नाही रे, ए, कोण मारतंय रे पहिलं मारूचा. ए, ए, थांबा रे, थांबा रे. अरे, थांबा रे, थांबा. वा 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 सुरांची कुस्ती पण झकास होती प्रसादा वाह झकास
मागे एकदा पण ग्रामसभा झाली होती तेव्हा तू इथे बसला होतास. कारण इथे कसं या मंचावर ज्यांनी त्यांनी आपापली कॅरेक्टर्स आपापल्या जागा मिळवलेल्या आहेत त्या होल्ड केलेल्या आहेत. सो ग्रामसभा तुझ्याशिवाय हे एखाद्या वेळेला आम्ही इमॅजिन करू शकतो, वारंवार नाही. इतकं तू सरपंच त्याच्यात तू घुसलायस अरुण. आणि आज तर म्हणजे एनर्जीचा कहर होता. पहिला जो आवाज लागला आरडाओरडाचा, ओ हो 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 कमाल. म्हणजे रादर ओव्हरऑलच हे स्किट व्हॉइस मॉड्युलेशन, स्पीच, पीच या सगळ्याचा अभ्यास म्हणून एक उत्तम उदाहरण होतं. ज्या पद्धतीने तुम्ही सगळेजण वेगवेगळ्या पट्टीला आवाज लावत होतात आणि त्याचा एक वेगळा स्पीड त्या भाषेनुसार. ओंकार, कहर पीच होता तो. म्हणजे ज्या पीचला तू बोलायला सुरुवात केलीस, विलक्षण मजा आली. आज तुझ्या सहभागामुळे एक वेगळी फ्लेवर आली ग्रामसभेला आणि बाकी सगळ्यांचं पार्टिसिपेशन तेवढंच स्ट्रॉंग. फार मजा आली. वंडरफुल. मंडळी, एका अबलेला फिल्मी फंड्यांनी केस जिंकून द्यायला निघालाय एका वकिलाचा मेहुणा. चला तर बघूया ही केस कोण जिंकतंय ते. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया फिल्टर पाण्याचा बच्चन गौरव मोरे, पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी आणि हास्य महारथी समीर चौगुले यांना. जिजाजी 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 इथं ये रे. जिजाजी उठ रे, उठ उठ. जिजाजी जिजाजी बघे ऑफिस, बघे ऑफिस कोणाचं आहे? तुझ्या जिजाजीचं आहे. एका रात्रीत झालाय ते नाही, एका रात्रीत नाही झालाय. आज तुझा जिजाजी या शहरातला नामवंत वकील आहे. एका रात्रीत झालाय. इथे बघ गौऱ्या, एका रात्रीत नाही झालाय. मी इथे खूप लांब वरून प्रवास करून आलो आहे. दहिसरवरून मिराडवाडला 10 मिनिटं लागतात. खोबाड फोडीन मी तुझं. बघ रे तुझ्याकडे बघ. भाऊजी तुम्ही अरे तुझ्या ताईने हे कुठला मासा आहे हा? खाली कर. अरे तुझ्या ताईने वकील होण्यासाठी माझ्याकडे पाठवलं ना ट्रेनिंगला. हे असे कपडे घालतात वकील? काय तुझं शिक्षण आहे? काय तुझं फ्युचर आहे? वय काय रे तुझं? हे या केसाखाली कवटे पावची कर रे. कुठला आणलाय हा? कुठला कॅरेक्टर आहे तुझं? बाबा खाली कर. मासा भाजून खाई ना मी, सांगून ठेवतोय. या केसांखाली नुसती कवटी आहे का त्या डोकं सुद्धा आहे तुझं? हा, डोकं चालव. काही व्हायचं ना आयुष्यात, स्वतःच्या पायावर उभं राहायचंय ना. कळतंय मी काय बोलतोय ते? हो भाऊजी. भाऊजी नाही, मी तुला 1000 वेळा सांगितलेलं आहे. प्रोफेशनल रिलेशन आणि पर्सनल रिलेशन्स वेगळे ठेवायचे. मी कोण आहे? वकील. लावडार वकील. इथे काय लिहिलंय? कोण आहे मी? आडवा कोट. तुझा बाप आडवा कोट. ऍडव्होकेट आहे ते, ऍडव्होकेट. आडवा कोट. सॉरी बाबा. बाप. खाली काय लिहिलंय? कोण आहे मी? ऍडव्होकेट. पुढे शिक्षण किती आहे? LBW. 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 भाऊजी थांबा. भाऊजी ताई ताई हात खाली कर, हात खाली कर. LLB आहे, LLB. लक्षात आलं तुझ्या? LLB म्हणजे मी काय अभ्यास केलेला आहे? लॉचा केलाय तुम्ही. लॉच्या तुम्ही करता आणि तुम्हाला सोडवण्यासाठी आम्हाला लॉचा अभ्यास करावा लागतो. कळलं तुला? हो भाऊजी. बघ आज आपल्याकडे एक नवीन केस येणार आहे. कशाला काय झालं? कशाला काय झालं? आता ह्याच्यापेक्षा जास्त केस तुम्हाला येणार नाही. किती चरबी आहे रे तुझ्यात? माझा साला नसतात ना लात मारून हाकलला असता तुला. लक्षात आलं? इथे बस. असं नको करूस बाळा. मला आवडत नाही सारखं तुला मारायला. लक्षात आलं तुझ्या? नवीन केस येणार आहे. मी कसं त्याच्याशी बोलतो, क्लायंटशी कसा गप्पा मारतो, हे सगळं तू बघ, शिक. लक्षात आलं? एका दिवसात तुला नाही जमणार. लक्षात आलं? एक्सक्यूज मी, ऍडव्होकेट चौगुले एक मिनिट, जरा फॅमिली मॅटर चालू आहे, नंतर या. नाही नाही हो, नाही प्लीज 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 इकडे. तुला कळतंय का रे? क्लायंट आहेत ते आमच्या. Sorry, प्लीज प्लीज sorry. या 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 प्लीज प्लीज. उठ रे. काय ट्रेनमध्ये बसलायस? तिकडे बसू दे त्यांना. ये या या मॅडम, या या प्लीज प्लीज बसा. काय म्हणताय मॅडम? गुड. कसं काय? मिसेस जगदाळे. ओ आय एम सॉरी. ज्या आडनावापासून मी पिछा सोडवायला आली आहे त्याच नावाने हाक माराल मला चौगुले. आय एम सॉरी. आय एम सॉरी. चुकून झालं ते. मला इंदलकर व्हायचंय पुन्हा. येस ऑफकोर्स मी आहे. आय एम देअर. कॉल मी प्रिया. ओके ओनली प्रिया. ओके. ओनली आणि लोनली प्रिया. ह्याच्यापेक्षा जगदाळे बरा आहे.
बसा. हे कोण आहेत नोकर आहेत तुमचे? नाही नाही नोकर समजली बघ. काय तुझा चेहरा सांगतो बघ लोकांना. नोकर समजली तुला. माझा मेवणा आहे तो. सॉरी इट्स ओके. आय एम सॉरी. नाही नाही ही रिअली डिझर्व्स इट. तिची काही ऐपत नाहीये. मूर्ख आहे हो तो. दगड आहे दगड. दगड हाक मारली ना की ओ देतो. बघायचं. एक मिनिट बघा. ए दगड. ओ भाऊजी हे बघ. ए राग्या ओ हे. शाणपणा करू नको. गप्प बस. कळलं. अगाऊ नाही. जस्ट ऑब्झर्व मी. कळलं. तुझा मासा हे करून टाकेन ना मी. येस मॅडम. येस मला सांगा. मी तुम्हाला लास्ट टाइम फोनवर सांगितलं होतं. तुम्ही तुमच्या नवऱ्याशी बोललात का? हो मी बोलले. व्हेरी गुड. तुला पोटगी देणार नाही असं बोलला तोंडावर. माझ्याकडे नोकरी नाहीये, बँकेत पैसे नाहीयेत, दुसरं काम मिळत नाहीये, कुठून देऊ पैसे? मिळणार नाही म्हणतो. टेन्शन घेऊ नका. जोपर्यंत तुमच्या नवऱ्याचे लफडेबाज चॅटिंग आपल्याकडे आहे ना तोपर्यंत पोटगीशिवाय तुम्ही राहू शकत नाही. तो तुम्हाला पोटगी नक्की देणार. ती जे अश्लील चॅटिंग त्यांनी केलेले मुलीबरोबर ते आपलं शस्त्र आहे. लक्षात घ्या. चौगुले तेच मी सांगायला. येस मी तुम्हाला तेच सांगतोय. ते- आपण केस त्यामुळे जिंकू शकतो. ते लक्षात घ्या. चॅट डिलीट झाले माझ्या फोनवरनं. येस. व्हॉट. सॉरी. व्हॉट. ओ माय गॉड. सॉरी. चॅट डिलीट कसे झाले? ऍक्च्युली मी खूप ठरवून गेलेले त्याच्याकडे, पण त्याने बाबू अशी हाक मारली और मैं वहां पिघल गई. पिघले आणि पुढे काय झालं? पुढचं मला आठवत नाहीये. पण मी जेव्हा भानावर आले तेव्हा सगळे चॅट डिलीट झालेले फोन मधनं. गॉड तुम्हाला कळतंय का काय घडलंय तुमच्या बाबतीत? ते काय करून बसलात तुम्ही? आय एम सॉरी चौगुले. मला 1000 वेळा सांगितलं होतं ते चॅटिंग मला पाठवा, सेफ राहील माझ्याकडे. तर नाही. रोज रात्री जेवण झालं का मरायला कशाला पाठवत होतात मला? काय बोलणार आहे ना. आणि काय त्या बाबू शब्दात एवढं आहे हो? बाबू असं काय होतं? पागळायला काय होतं? अहो नुसतं बाबू असं नाही हो. बाबू असं. अरे काही फरक पडत नाही. माझ्या बायकोने मला 20 वर्षाच्या संसारात 1000 वेळा बाबू म्हटलंय. मला नाही फरक पडला. हा त्या बाबूवर टिंब दिला की यांना फरक पडतो. गप्पा बसा. सांगू अजिबात बोलायचं नाही. मी मग असताना तुझं काढून कापून टाकीन. ताई 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 बोलतो. हे बस नाही तुझ्या इकडे. असं बसलायस तू. गरीब आहे ना. गप्पा बस. चौगुले. दुर्लक्ष करा. तुमचं कळतंय का? सॉरी. आय एम सॉरी टू से. पण ही केस आपल्या हातातून गेली आहे. असं नका बोलू चौगुले. प्लीज प्लीज प्लीज. केस हातातून गेलेली आहे. अशी कशी जाईल केस? काय नाही अशी काय बोललात तुम्ही आता? एक मिनिट त्याला एक मिनिट. काय बोललात? काय बोललात? अशी कशी जाईल केस? अशी कशी मध्ये जाईल? बोलायचं नाही. तुझी काय लायकी आहे? एक मिनिट थांबा. त्याचा पहिला दिवस आहे. एक मिनिट थांबा. अशी कशी जाईल म्हणजे तुमच्याकडे दुसरं ऑप्शन आहे का? नाही माझ्याकडे ऑप्शन आहे मॅडम. पण भाऊजींनी परमिशन दिली तर मी सांगेन तुम्हाला. ना तर मग नाही अरे बोलू तुझी शकत. काय लायकी आहे रे? एक मिनिट अहो. भाऊजी ऐका माझ्या पोटगीचा अहो प्रश्न आहे. वकील मी आहे. ही पुस्तकं पाठ आहेत माझी. असू दे याला ना, काय असू दे ना, पण तुमच्याकडचे ऑप्शन संपले ना. ऑप्शन संपलेले नाहीत. लेट मी जस्ट थिंक ओव्हर इट. ह्याच्याकडे एक ऑप्शन आहे, आपण एकदा ऐकूया प्लीज 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 भाऊजी प्लीज प्लीज प्लीज. भाऊजी बोल. जो जिजाजी बोलेंगे वो गबरे मैं- बोल लवकर बोल. सांगा. तुमच्याकडे पुरावा नाही आहे. नाहीये. आपण कोर्टात जायचं. जज समोर उभं राहायचं. हा बरोबर. हा. तुमचे हे जे वकील आहेत हे जज साहेबांना सांगतील मला बर मारा के मेरे मुवक्किल के पास कोई सबूत नहीं है. मुवक्किल सॉरी मारा के मेरे क्लाइंट के पास कोई सबूत नहीं है. लेकिन उसके पास वो चीज है जिससे आपको विश्वास रखना होगा. और वो चीज है मेरे क्लाइंट की आंखें. देखो जज साहब देखो मेरे क्लाइंट की आंखों में. इनमें आपको सच्चाई नजर आएगी जज साहब. सच्चाई. मेरी क्लाइंट की आंखें चीख चीख के कह रही कि मैं निर्दोष हूं जज साहब. मैं निर्दोष हूं जज साहब. मुझे न्याय चाहिए जज साहब. मुझे न्याय चाहिए जज साहब. मुझे शपथ.
केस डिसमिस यू विन. तुम्ही काय केलात? अहो तुम्ही काय केलात? अहो तुम्ही दगड बोललात यांना. अहो हिरा आहेत हिरा. हो नाही माझा ऐका. कोळशातला हिरा आहेत हिरा. अहो शपथ चौगुले तुम्ही असंच करा. अहो तुम्हाला कळतंय का? तुम्ही असंच करा, अहो हे चौगुले. सगळी फिल्मी ड्रामेबाजी नॉर्मल कोर्टात नाही चालत. जज साहेबांसमोर आवाज जरी वाढवला ना त्यांनी सुरुवात केली जज साहेब तिकडे हाकलतील आम्हाला. तिकडे खूप स्ट्रिक्ट नियम असतात. ऐका माझं. नाही चालणार. अहो तिकडे एक मिनिट माझं ऐका तुम्ही. कोर्टांमध्ये पुरावे लागतात पुरावे. मग आपण पुरावा पैदा करू ना. तू जरा परत बोललास तू. कसा कसा तू परत का बोललास? तुम्ही थांबा ना जरा चौगुले त्याला बोलू द्या ना. अहो, please, याची please. लायकी- त्याचं टॅलेंट दाबू नका त्याला बोलू द्या. अरे काय टॅलेंट असलं तर दाबे काय बोला. भाऊजींची परमिशन मी बोलेल. अरे चल रे बोल चल. काय तुला कळलं बोल. जिजाजी बोलेंगे वो मैं. बोला ना आता तुम्ही कशाला बोल. मला सांगा तुम्हाला तुमच्या नवऱ्याकडनं काय पाहिजे? पोटगी. अच्छा पोटगी म्हणजे गाठोडं. हे तू अक्कल बघा ह्याची. अरे पोडगी म्हणजे पैसा पैसा. अच्छा पैसे पैसे. पाहिजे. आणि तुमचा नवरा तुम्हाला पैसे देत नाही. नाही तो म्हणतो की अकाउंट मध्ये पैसे नाहीयेत. आपण एक काम करूया. दुसरी आयडिया अशी आहे माझ्या. ऍटिट्यूड कमी कर. तू सांगतो तरी हे कुठलं फुलपाखरू आहेस हा? ऍटिट्यूड कमी कर. त्यांना बोलू द्या ना. माहितीये त्यांना मला. हो, बोलू द्या मला ना. माझ्या माहितीये. पोटगीचा आज प्रश्न. काय घेऊन आलाय मासा फुलपाखरू तेच कळत नाहीये मला. माझ्याकडे अजून एक आयडिया. बोला ना. आपण एक काम करायचं. आपण तुमच्या नवऱ्याला जाळ्यात अडकवायचं. जाळ्यात हो. कसं? गुगली टाकायची आपण. बर गुगली. हा. ओके आणि मग तुमचा नवरा येणार जाळ्यात अडकणार. केस सॉल्व्ह. मधलं का नाही सांगत रे तू? केस सॉल्व अशी कशी होईल? नाही, नाही, मधलं सांग ना जरा. सांगते मी तयार करतो. काय करायचं ते सांग ना. सांगतील सांग. तर आपण काय करायचं तुमच्या नवऱ्याला लॉजवर बोलवायचं. लॉजवर ऐका ना माझं. तिकडे एक बाई पाठवायची. बाई. हा त्यांचे असे लपून फोटो काढायचे हा. आणि तेच फोटो आपण जजला दाखवायचे. हे सॉल्व की बघा माझा नवरा कसा आहे ते. अहो पण लॉजवरची बाई मी कुठनं आणणार हो? भाऊजी म्हणतील ना बाई. तुमचे वकील आहेत ना ते म्हणतील बाई. मी कशाला बाई बनू? हा मी कशाला बाई बनू? अरे पण तुम्ही त्यांचे वकिलांना बना ना मग बाई. अरे पण मी नाही ना बाई बनणार. मी वकिलांना वकिलाचं काम करेन ना मी. अरे तुम्ही तो सिनेमा बघितला नाही का? कुठला? मैं कोण हूँ. नाही. अरे तुम्ही सिनेमा बघत नाही हा तुमचा प्रॉब्लेम आहे. अरे त्या सिनेमात वकील हिरोईनच्या घरी बाई बनून जातो. तासाभराने बाहेर येतो सगळे पुरावे घेऊन येतो. म्हणजे काय? ऐका ना चौगुले हे करूया ना आपण. नाही जमणार मला. ऐका ट्राय करायला अहो, काय ह्याचं हरकत काय आहे? नादी लागतं हे काहीतरी सांगतो. अहो नौटंकी तुम्ही आहे ती. सुंदर दिसाल बाई म्हणून. अय्या पण खूप केस येतो यांच्या हातावर. खूप वॅक्स करायला लागेल ना. एवढा खर्च नाही करायचा. सिगरेटच्या लायटरने अंगावर सगळे केस जाऊन टाकायचे. असे झडले की एकदम चिकना झोप. अरे विकृत माणसा काय अक्कल आहे का तुला? काय बोलतोस ते? ऐका ह्याच्या नका नादी लागू. पुन्हा एकदा सांगतोय मी. अहो ह्याला काही येत नाही. बरं ठीक आहे दुसरा काही ऑप्शन आहे का? अहो त्याच्याकडे का जाता? मी आहे एवढं ऑफिस मध्ये एक खुर्ची मोठी आहे. ऐका माझं अहो, ऐका. त्याचा काही उपयोग नाही होते चौगुले. त्याला सुचतंय तर बोलू द्या त्याला. तुम्ही बोला ना. माझ्याकडे अजून एक दुसरी आयडिया हा. आहे. त्या दुसऱ्या आयडिया म्हणजे ए, कमी कर. कुठला रे हे? नीट जा ना नॉर्मल असा. हे कशाला पाहिजे असं असं करायला? चौगुले त्याला कसंही जाऊ दे. त्याला अरे सुचतंय हा, त्याला बोलू द्या. माझ्याकडे दुसरी आयडिया आहे. आपण दुसरी आयडिया घेऊन जाऊ. आपण दादाला म्हणजे ह्या माझ्या भाऊजीला आपण मोलकरीण बनवून तुमच्या नवऱ्याच्या घरी पाठवायचं. कळलं? मी कशाला मोलकडे काय करायचं? तुम्ही मोलकरीण बनवून यांच्या घरी जायचं नवऱ्याच्या घरी. हा मालक लादी पुसत्या आजच्या खोलीत जाता का? माझा नवरा आतल्या खोलीत जाणार. पैशाने भरलेली बॅग 15 लाख रुपयाची भाऊजी हळूच त्यांच्या बेडरूम मध्ये लपवणार. मग तेच पोलिसांना फोन करणार. पोलीस येणार बॅग ओपन करून बघणार 15 लाख रुपये. मग तेच पैसे आपण जजला द्यायचे. जज बोलणार अरे याच्याकडे 15 लाख रुपये आहेत. आहेत. ह्या बाईला पोटगी दे. द्या. केस सॉल्व. केस सॉल्व. थँक्यू. अरे पण हे का करायचं एवढं सगळं? एवढं का करायचं सगळं? मला हेच कळत नाहीये. मी का करू मोलकरी? अरे कधीतरी ग्रामीण रोल करा. डेअरिंग करा जरा. मी केली आहे डेअरिंग. कॉमेडीचं नॉमिनेशन मिळालंय. मला नको सांगूस ते ग्रामीणचं. मुळात हे मी का करायचं? अरे पण तुम्ही यांचे वकील आहे ना, मग अरे पण हे करा. का असतं करायचं? तुम्ही जरा थांबा. तुमच्याकडे दुसरी आयडिया आहे का? आहे ना माझ्याकडे दुसरी आयडिया पण आहे. बोला. मी काय करायचंय? तुम्ही तुमच्या नवऱ्याला विष देऊन मारून टाका. ही कुठली आयडिया तुझी? हा? ही कुठली आयडिया? अरे काय अहो खून करायला सांगतो तो ऐक. एक अहो खून अरे बावलाटा काहीतरी सांगू नको. मला पोलिसांनी पकडलं तर? तुम्ही मेरी जंग नावाचा सिनेमा बघितलाय? नाही. थांबा आता कुठं चाललाय? तो सिनेमा मी बघितलाय. तुम्ही तुमच्या नवऱ्याला विष द्यायचं आणि विषाची बाटली तिथेच ठेवायची. मग पोलीस येणार ती बाटली उचलणार आणि ती कोर्टात घेऊन जाणार. पण पोलिसांना कळणारच नाही की त्यात विष आहे म्हणून किंवा ते विष होतं म्हणून. कसं? कारण मी तो सिनेमा बघितलाय. त्यात असं दाखवलं की 20 मिनिटांनी त्या विषाचा असर होतो म्हणून. हा मग
मग आपण बोलणार, भाऊजी बोलणार अरे ह्याच्यात विष नाहीच आहे, ते बोलणार प्रूफ करून दाखवा, भाऊजी ते विष पिणार. हा 10 मिनिटांमध्ये केस सॉल्व्ह होणार. बरोबर. 11व्या मिनिटाला भाऊजी धावत धावत ॲम्ब्युलन्स मध्ये येणार, मी ॲम्ब्युलन्स मध्ये बसलेला असणार. भाऊजी बोलणार गौऱ्या ए भाऊजी बस झाले, मी ॲम्ब्युलन्स चालू करणार डायरेक्ट कामयाब हॉस्पिटल. 18व्या मिनिटाला भाऊजी बेडवरती, 19व्या मिनिटाला ऑपरेशन, 23व्या मिनिटाला लोक फळ घेऊन कसं आहे चौगले केस सॉल्व्ह. केस सॉल्व. Yes. हे करूया आपण. हे करूया. थँक्यू. हे करूया आपण. थँक्यू Yes, थँक्यू. करूया हे. हे करूया चौगुले. ओके. म्हणजे मी वीज घ्यायचा आत. येस विष घ्यायची तुम्ही. अरे आपली केस दिंडोशी कोर्टात आहे. हा ओबरा मॉलच्या सिग्नलला 22 मिनिटं तिकडेच जीव जाईल माझा. केवढं ट्रॅफिक असतं तुला माहिती आहे का तिकडे सिग्नलला. परत मध्ये तुझा राख्या बिक्या मित्र भेटला, चल दमोऱ्या खाली तिकडे गेला अर्धा तास, मी काय करू. वीज घेऊन बसलो आता, मी काय करू. वीज करा कोण काढणार माझा वीज. ही याची अक्कल. पण मग काय करायचं चौगुले, तुम्हाला डिवोर्स द्यायचा नाहीये, पोटगी द्यायची नाहीये, वीस प्यायचं नाहीये, मग कशाला झालात वकील. अरे मी वकील ह्यासाठी झालो कारण मला समाजात सर्व्हिस द्यायची आहे, समाजाची सेवा करायची आहे. गोर गरीब असतात त्यांना कायद्याच्या मदतीने न्याय द्यायचा आहे, म्हणून मी वकील झालोय. ऐका माझं. पास करावं. अहो काही नियम असतात, ऐका थोडंसं ऐकाल की नाही. मला तुम्ही फायनल सांगा, माझे पैसे कधी मिळणार आहेत. हे बघा थोडेसे मिळतील, आपण वर्षभरात प्रयत्न तर करू. मी सांगतो ऐका. तुमच्याच्यानं काही होणार अहो नाहीये. प्रूफ गेलाय. मला तुमच्यावरती विश्वासच नाहीये. बस झालं, तुम्हीच मला मदत करू शकता. ओ, नाही Please. नाही, मॅडम असं करू नका. Please. तुम्ही उभे राहा प्लीज प्लीज. Please. मी तुम्हाला तुमचे पैसे मिळवून देणार, ते पण 3 मिनिटात. 3 मिनिटं. आवडे टेस्ट करे 3 मिनिटात. हा तुम्ही थांबा, भाऊजी तुम्ही थांबा. मूर्ख आहे तो. माझ्याकडे एक माणूस आहे जो लॉजवर जाणार, तुमच्या नवऱ्याचे फोटो काढणार, बाई बनणार, त्याच्या पलंगाखाली पैसे लपवणार, सगळं करणार, सगळं करणार, तुम्हाला पैसे मिळून देणार 3 मिनिटात. कोण? ओंकार राऊत. ओंकार राऊत. आता रिसेंटली त्याने एक बाईचं स्किट केलं होतं, ज्यात तो बाई बनला होता. खूप लोकांचं त्याचं कौतुक केलंय, लय कॉन्फिडन्स वाढलाय. हीच वेळा कॉन्फिडन्स ठेचायची. त्याच्याकडे तुमची केस देऊया, 3 मिनिटात केस सॉल्व्ह. अहो पण मग हा खूप पैसे घेईल का हो? ओंकार राऊत पैसे, एक शेजवान फ्राईड राईस. मला विचार, एक शेजवान फ्राईड राईस 1,500 रुपये भेटला काय मला. काय काम केलंस रे. थँक्यू. हा थँक्यू. तुमची केस सॉल्व्ह. काय काम करतोस रे. एवढंच बोलायचं, काय काम करतोस रे. थँक्यू थँक्यू. मी आहे ना. ओके ओके चला तुमची केस सॉल्व्ह. खूपच चांगलं आहे. अहो, ऐका मला. अहो, असं नाही होत. अहो, असं नाही होत अहो, ही काय. एवढी यांच्या फी पुस्तकं- पेक्षा खूप परवडतं. दादरला डुप्लेक्स ऑफिस आहे त्याचं. चला तुम्ही. भाऊजी बाय बाय. अरे ऐका हे. गौऱ्या. तुम लोक. अरे, चला वकील आहे ना हे. वकील आहे. वा 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 वा, हा गोंधळात गोंधळ धमाकेदार होता. वा प्रसादा. ओमकार इथून पुढे मी किती चित्रपट करीन आय डोंट नो, पण माझ्या प्रत्येक चित्रपटात तू 100% असणार. एक शेजवान राईस मी कधीही देऊ शकतो, एनी टाइम. पण मी टॅलेंटसाठी घेईन तुला, राईससाठी नाही. पण ज्या स्पीडनी तू त्याची नक्कल केलीस ना गौऱ्या, मला हेवा वाटतो तुझा. मला कधीही नक्कल हा प्रकार जमला नाही. जे नक्कल करतात ना त्यांचा मला फार हेवा वाटतो, कारण तू एक फार विलक्षण गुण आहे. आणि तू ज्या पद्धतीने नकला करतोस सगळ्यांच्या, कहर आहेस तू, कहर. थँक्यू. ब्रिलियंट. आणि समय तू सुरुवात जी सेट केलीस ना तू त्या स्किटची सुरुवातीपासून, ते फार ब्रिलियंट होतं. त्या दोघांचं नातं आणि तुझ्या त्या वकिलाचा तो आब रुबाब सगळं. प्रियदर्शनी फार गोड. वा वा, फॅन्टॅस्टिक कॅरेक्टर, मस्त. सई सुसाट परफॉर्मन्स होता, मला खूप आवडला. गौरव हे काय शोधून काढलंयस. हे अशक्य आहे, अशक्य आहे, हे फाइंड अशक्य आहे. मस्त वेगळाच विषय होता आणि ह्या विषयाचं असं काहीतरी होऊ शकतं हे तुम्ही इथे सादर केल्यावरच आम्हाला कळलं. अभिजित पवारांनी खरंच छान लिहिलं होतं. अवघड होतं तसं बघायला गेलं तर, म्हणजे परफॉर्मन्स ओरिएंटेड प्रहसन होतं आणि तुम्ही तिघांनी आग लावली तसं म्हणायला हरकत नाही. मजा आली. मंडळी, प्रोफेशनल रिलेशनशिप्समध्ये पर्सनल रिलेशनशिप आलं की काय झांगड गुत्ता होतो हे आता आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि तो दाखवायला आपल्या समोर आहे जळगावचा जाळंधोर हेमंत पाटील. कधी गोड कधी तिखट चेतना भट, निरागस विनोद वीर पृथ्वीक प्रताप आणि कॉमेडीचे नवे फंडे ईशा डे.
साहेब हो साहेब आज तुम्ही दुपारचा डबा मागू नका बरं का बरं? आज चिकन बिर्याणी आहे आपल्याकडे. अरे बापरे काय एवढं स्पेशल काय आहे? नाही स्पेशल काय नाही तो आपला सुलेमान पोल्ट्रीवाला आहे का नाही हा. काल त्याची गाडी पकडली होती टोल नाक्याला त्याला म्हणलं दंडभर त्यानं कोंबड्या टेकवल्या टेबलावर. लाज वाटते का? अरे बंद करा ना हे धंदे. हा पैसे नाही देता आले तुम्हाला? तत्व महत्वाचे आहे. फुकटाचं जे भेटलं ते चाटायला पाहता का? नाही तसं काय नाही साहेब फुकट म्हणून नाही त्यानं आपलं प्रेमान दिलं आता प्रेमाची भेट कशी नाकारायची म्हणून आपलं घेतलं बाकी काय प्रेमानं देऊ का कशाने देऊ? पैसे द्यायला पाहिजे ना तुम्ही ना. द्याल पैसे सलूट नका मारू यार तुम्ही. नाही मारू. तत्व महत्वाचे आहेत. हा आता जर याच्या पुढे असं केलं डायरेक्ट मेमो हातात ठेवून देईन मी. नाही 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 साहेब असं करू नका असलं काहीतरी करू नका मी बोबी म्हणू नको मी लक्षात ठेवीन. का हो? हम्म. ते 30 बस येत आहे मग ते तडीपारवाल्यांची यादी करायला सांगली होती केली का? 10-15 दिवसात करतो. हा म्हणजे ते तडीपार लोक 30 बसची पार्टी करून निघून जातील तवा द्या मला. दात नका काढू. हे पा कांबळे तुमचं ना कामात अजिबात लक्ष नाही आहे. आहे साहेब नाहीये तुम्ही रोज ते कॉलेज रोडची ड्युटी मागून घेता. काय चाललंय तुमचं ना? हे पा पोलिसाची नजर आहे माई. कोंबडीची चोच पाहून सांगतो कधी ना अंड देले का नाही देले. समजला का? सांगा ना काय आहे? म्हणजे प्रेमाभिमाची भानगड आहे काही? नाही साहेब असलं काही नाही. लाजता तर त्याच्यासारखेच आहे तुम्ही. नाही साहेब. हं? नाही. खरं सांगा. अरे सांगा ना मी आहे ना. नाही नाही असलं काही अरे मित्र म्हणून सांगा. हाय हाय अरे वा 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 सांगा सांगा कोण आहे ती? म्हणजे हा एक पोरगी मला आवडती. हे विशेष नाही आहे. तिला तुम्ही आवडता का? हा तिला पण मी आवडतो हे विशेष आहे. पण ती पुढे कसं न्यायचं बोलायचं कसं जरा अवघड जातंय कळलं अरे झालंय. काय घाबरता तुम्ही? अरे जाऊन डायरेक्ट बिंदा सांगून टाकायचा पुढचा आपण पाहताच आहे. नाही पण काय आहे साहेब तिचा बाप आहे का नाही लय मोठा ऑफिसर आहे. ऑफिसर हा. माझ्यापेक्षा मोठा लागून गेला का तू? अरे मी आहे ना तुमच्या पाठीशी. एवढा मोठा ऑफिसर आहे काय पाहिजे बोला तुम्ही. नाही पण ती लय खडूस आहे होती ऐकायचं नाही. अरे काय नाही ऐकणार. त्यांनाही ऐकलं ना आपण डायरेक्ट पोरगी उचलून घेऊन येऊ इकडे. डायरेक्ट आणायची. अरे मग काय विषय का तुमच्या मागे इकडे या तुम्ही. अख्खं पोलीस डिपार्टमेंट हा. आहे. मी आहे हा बरं काय? हा पप्पा 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 हा. ऐ, इकडे इकडे अरे पोरी तू कायले आली इकडे? हा तुला नाही सांगलं मी ना इकडे पोलीस स्टेशनला आले. हा इकडे काय आहे ना इकडे ते गुन्हेगार लोक राहतात. त्यांना जर का माहिती पडलं तू माही पोरगी आहे तर तुझ्यावर डोक धरतील ना. ते बाहेर जाऊन तुला तकलीफ होईल. तसं नाही ना पप्पा. मग काय झालं का बरं आली तू? अशीच बोललास का? नाही आता सांगतच होतो तेवढ्यात. काय सांगणार होता तू? हा? पप्पा हा मला आवडतो मला याच्याशी लग्न करायचंय पप्पा. अरे बापरे तू तोंड लपवतोय का सल्यूट मारतोय? नाही मग हाय. कटतो हा आवडतो तुला? हा साहेब, आवडतो? साहेब, साहेब, तू हिच्याविषयी बोलत होता की काय? हातात घेऊ नका. काय मरेगा अभी? पप्पा नाही याला गोळी मारायच्या आधी माझ्या लाश वरून जावं लागेल पप्पा. घालल ती उठ. हो इकडे. ठेवली मध्ये मी ना. हे बघा साहेब साहेब तू इकडे आटेपाटे नको इकडे. हा, ते लांब न ठेवा लांब न बोलूया लांब न बोलूया. एक मिनिट ऐक चेतू पप्पांनी परमिशन दिलेली आहे टेन्शन घेऊ नकोस. कुठे बसा. पप्पा कोण आहे? मी पप्पा आहे तुया. मी साहेब आहे तुया. साहेब मन साहेब आणि मी ना कुठलीच परमिशन देल नाहीये. काय तोंडातून तुला प तरी ऐकला का? अरे पण साहेब तुम्ही मागाशी मला काय म्हणला अख्खं पोलीस डिपार्टमेंट तुझ्या पाठीशी आहे म्हणला का नाही मग. अरे माकड्या काही बी नको करू रे तू. ए- मी कुठलीच परमिशन देल नाहीये. हे बघा पप्पा असं करू नका. पप्पा नाही मी तुझ्या साहेब आहे मी. बरं ठीक आहे हे बघा सप्पा असं करू नका. सप्पा म्हणजे साहेब आणि पप्पा मिक्स केलंय. सप्पा सप्प मारलं पाहिजे तुला. सप्पा सप म्हणजे आपल्या दांड्याची वळ बी दिसत नाही. तुला माहितीये तुले सगळेच वांदे करी मी. तू विसरून जाईये. नाही पप्पा काय झालं बेटा? असं तुम्ही काही करणार नाही पप्पा. आपको मेरी सौगंध पप्पा. अरे बापरे नको ना बाई. पप्पा तुम्ही नकार नका ना देऊ पप्पा. नाही नाही चेतू नकार नाही दे. हे बघा नकार देऊ नका. तुम्हाला माहित नाही आमचा साहेब लय बेकार माणूस आहे. चॅप्टर केस मध्ये आत टाकल 15 दिवस तुम्हाला जामीन नाही आयुष्यभर सडाल. बेकार माणूस. माझं वाक्य मला ऐकाव तू. तू कळलं याच्या नादी लागते. याच्यात काय पाहिलं तुला? तुला हा आवडतो? अरे थोबडं बाय त्याच. पप्पा तुम्हाला माहिती नाही पप्पा. काय उलटी कर सांग आता. पप्पा आमचं एकमेकांवर प्रेम आहे पप्पा. हा
आणि आम्ही आमची पायरी कधीच ओलांडली पप्पा. पायरी ओलांडली तुम्ही ना? पायरी कोणती ओलांडली? पप्पा, नाही ओलांडली. पप्पा. तू बागडा ओलांडू नको. तू इकडे कोणती पायरी ओलांडली? पप्पा. कोणती पायरी ओलांडली? पप्पा ऐकून तर घ्या ना पप्पा. काय? आम्ही मनाने एकमेकांना वरलोय पप्पा. आणि आमचा डेली सोप विवाह पण झालाय पप्पा. अरे आता हे काय आहे? इकडे सांग काय डेली सोप विवाह? काय डेली सोप विवाह? टेन्शन घेण्यासारखं काय नाही साहेब. मी सांगतो का नाही तुम्हाला सांगतो. पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही मला तुमच्या घरचं काम सांगितलं, मला म्हटलात सिलेंडर बदलून ये, तेव्हा मी भरलेला सिलेंडर घेऊन गेलो. तुला म्हणलं त्यो रिकामा सिलेंडर बाहेर काढ. तेव्हा त्याच्या होता मसाल्याचा डब्बा. लागला धक्का, त्यातली हळद आणि तिखट असं उडला डायरेक्ट. मेरी मांग भर गई पप्पा. तिथं खरी आमची मसाला लव्ह स्टोरी सुरू झालेली आहे. अरे मसाल्या कडक कडक. सल्यूट नको करू तू. अबे असा कसा आहे तू? फक्त सिलेंडर बदलायला गेला ना, माझ्या पोरीला पटवून आणलं. पटवलं नाही पप्पा. मग उलटी कर सांगणार रे. पप्पा आमचं एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे आणि खूप जगावेगळं आहे पप्पा. बिंडोक, प्रत्येकालाच असं वाटत असतं की आपलं प्रेम हे जगा वेगळं आहे. लग्नानंतर समजतं जगात याच्यापेक्षा वेगळं काहीच नाहीये. सगळं ऑर्डिनरी आहे. समजली का? पप्पा काय पप्पा पप्पा? मी ह्या लग्नाला परवानगी देणार नाही, अजिबात नाही. या पोऱ्याशी लग्न करणार नाही. चल बाय गाडी बाय. असं नको साहेब, असं नका करू साहेब. ए चितू पप्पा. हा, आईला येऊ द्या, मग तुम्ही सगळं ऐकायला आईचं. आईचा काही संबंध? इकडे इकडे इकडे. आईचा काय संबंध? तू आईला माहिती आहे? माहिती आहे आईला सगळं. आईच्या परमिशन शिवाय काहीच होत नाही पप्पा. अरे तू रिकाम काम नको करू. तिला माहिती आई मला नेहमी सांगते पप्पा, काय? कुणाशीही लग्न कर पण इन्स्पेक्टरशी लग्न करू नको, वेळ नाही देत तो. अरे मग का असा हवालदार पाशीन तू? हा, असं तोंडाच्या तू घाबराली? थांबा जरा तुम्ही. झालं का बोलणं तुम्हा दोघांचं? म्हणले का हो पप्पा? म्हणले का जाऊई बापू? राऊंड अपला नाही गेले तुम्ही? हा? नाही, आज पप्पाशी बोलायचं होतं. पप्पा नाही रे. मी तुझ्या पप्पा नाही रे. पप्पा नाही आम्ही. ए पुरी, ए हल, इकडे तू. इकडे. तुला हे सगळं माहिती होतं प्रकरण? हा मग काय वाईट आहे पोऱ्यामध्ये? तुम्हीच तर म्हणता ना चांगला हवालदार आहे, चांगला हवालदार आहे. चांगला हवालदार आहे ठीक आहे, पण जावाई होण्याच्या लायकीचा नाही तो. इन्स्पेक्टरचा जावाई हवालदार. अरे कसं दिसतं ते जोडा? तुम्ही इन्स्पेक्टर असून छान कधी फायदा झालाय? जावई बापूंचा जरा फायदा होतोय तर उद्या ना. काय फायदा? जावई बापून बरोबर भाजी मार्केटला जाऊन बघा कधीतरी. का बा भाजी विकतो तो? भाजीवाले सगळे आलं म्हणणं का कढीपत्ता कोथमीर अशी फुकट देऊन देतात. हा? आलं कढीपत्ता कोथंबीर फुकट भेटते म्हणून तू याला जावाई करते? नाही. तुला कोणती रश्या पोयाची गाडी टाकणे रोज कांद्या लसून लागतात? बस पप्पा. अयो तू पप्पा बस. आईला काही बोलायचं. आई ऐक ना बेटा, ऐक ना. साहेब, अरे तू नको साहेब साहेब करू रा. एक मिनिट. तू घर जाय बाई. नाही, घर जाय आता बोल. शेवटचं विचारतोय साहेब, परमिशन देताय का नाही? काय अडचण आहे तुझी? परमिशन देताय का नाही? नाही. नाही देणार? चल. नक्की? तुला नाही इब्रूत बोलला का रे मी? ठीक आहे. जर तुम्ही मला परमिशन नाही दिली हं, तर मी आईनं सगळं सांगेन. काय सांगशील ना? नाईट ड्युटीला इथं काय करता, बापरे. किती सिगारेटी फुकता, कुणाकुणाकडे जाता. माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे. रेकॉर्डिंग सोडा, माझ्याकडे 2 व्हिडिओ आहेत 45 मिनिटांचे, ज्याच्यात तुम्ही आईंच्या माहेरच्यांविषयी काय काय बोललात ती सगळे इन डिटेल आहे. सांगू त्यांना? थाली में छेद. मी आहे. तुला ना एखाद्या एन्काउंटर मध्ये ना टचक करून उडवला पाहिजे होता. रेकॉर्डिंग सुरू आहे. सॉरी मैं वो गलती से बोल गया था. पप्पा. पप्पा आम्ही लग्नाचा हॉल बुक केलेला आहे पप्पा. तुम्ही हो म्हणालात तर लग्नाच्या हॉल मध्ये, नाही म्हणालात तर किसी भी हॉल में हमारी शादी हो के रहेगी पप्पा. हाय. एक मिनिट, मला हे सांग की तुम्हाला कोण मदत केली रे एवढी? तुझी हिंमत वाढली कशी? अख्ख्या पोलीस स्टेशननं मदत केली मला. काय? इन्स्पेक्टर राजपूत आहेत, ते हवालदार कदम आहेत, हवालदार मोरे आहेत. सगळे म्हणले पाटलाची जर अशीच चेचायची असेल तर लग्न कर पुरीशी. मिळून गेलंय सगळं. फोन ही व्हिडिओ चालू आहे, लक्षात ठेवा. सांगू आई ना? माफीचा साक्षीदार निघालाय तू. हा, शपथ आहे. हा फोन आहे ना असा चेचला पाहिजे ना की त्याला जिंदगीभर टावरच नाही यायला पाहिजे. आई जावई बापूंशी कसं बोलून राहिले तुम्ही?
जावाई नाहीये तो आपला. नाही आहे नाहीये. नाही आहे परमिशन अजिबात नाही आहे नाही. अजिबात नाही आहे नाही. आई ऐकत जाय का बरं. मला परमिशन देता का नाही त्या फोन मधलं पहिले डिलीट कर. परमिशन दिली की लगेच करणार परमिशन परमिशन आहे का नाही. आई दिली दिली दिली. परमिशन दिली मरा. दिली मरा. वा वा वा, अतिशय फिल्मी आणि एंटरटेनिंग परफॉर्मन्स, मजा आ गया. बघूया हास्य रसिकांना तो कसा वाटलाय. सई, क्रेझी परफॉर्मन्स होता. चेतू, तुझ्या पळण्यावर माझे हजारो दिल कुर्बान. अशक्य पळत होतीस, अशक्य मॅनरिझम्स होते आणि तुमचं ते पण मला खूप आवडलं. खूप मस्त बसवलं होतं असं म्हणायला हरकत नाही. हेमंत दादा, मजा आली तुम्हाला बघून. पीपी मस्त, ईशा मस्त, मजा आली, धमाल, मस्त. नमस्कार मंडळी. पॅनिक लाईफ मध्ये रिलीफ देण्यासाठी हास्याचं टॉनिक घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा चौकार. विनोदाच्या विविध उपचारांनी तुमचं मन तंदुरुस्त ठेवण्यासाठी तयार आहेत सगळे हास्यरथी महारथी. त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत. या हास्यरथींना कौतुकाचं सप्लिमेंटरी डाएट देण्यासाठी तयार आहेत दोन्ही दर्दी हास्यरसिक. त्यांचंही स्वागत. बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल सई दाभणकर. खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, आपल्या सगळ्यांचा लाडका मुलाखतकारची सौका आता इथे मुलाखत घेणार आहे एका डान्सरशी. चला तर बघूया आता इथे कोण कोणाच्या तालावर नाचतोय ते. हे दाखवायला आपल्या समोर आहेत रत्नागिरीची 2 रत्न अर्थात रमेश बेटकर आणि प्रथमेश नमस्कार सर. नमस्कार. हाय सई. सर, आजूबाजूचं नाजूक वातावरण पाहता मी अजिबात वैचारिक बोलणार नाहीये. कारण वैचारिक माणसाचं अस्तित्व हे लहान मुलाच्या ढुंगणासारखं झालंय. कोणी कधीही कसाही धुवू शकतो. त्यामुळे प्रेमाच्या वाटेने जाऊन पोरींना इम्प्रेस करण्याचंच गंमत आहे. तर्ज किया है मत देख गुरूर से इतना मैं इश्क जताने आया हूँ. मत देख गुरूर से इतना मैं इश्क जताने आया हूँ. तुमने सिर्फ चांद मांगा था मैं सारा आसमान लाया हूँ. थँक्यू थँक्यू. प्रेमाच्या तारांगणात सगळं लुटल्यानंतर आता प्रोफेशनल फालतुगिरीकडे वळूया, जिच्यामुळे 4 लोक रस्त्यात अडून आपल्याबरोबर फोटो काढतायत. सर, आज मी एका डान्सरची मुलाखत घ्यायला आलोय. त्याला असं वाटतं की तो नाचतो. तर बघूया माझ्या प्रश्नांच्या रंगाने त्याच्या भावना दुखावतात का ते. चला तर मग सुरू करूया सर. सर नको. सर सर ओ सर. ठाकरे. 1, 2, 3, go. सर थांबा सर. कोण आहेस तू? सर इथे काय करतोस? सॉरी सर सॉरी सर. तुम्ही तो असं असं करून श्वास घेत होतात ना, तेव्हा सर मी आलो. आणि डान्सवर जेव्हा राग काढत होतात ना, मी भारावून गेलो सर. मी दंग झालो सर. माझं नाव सांगायचं राहून गेले सर. मी चिन्मय सौमित्र काशीकर, म्हणजे ची सौका. ती सौका. हा म्हणजे तो फेमस मुलाखतकार. हो सर. इथे कशाला आलाय सर? सोलताना रंगबाई होळीचा. बसून बोलूया सर. सोलताना रंगबाई होळीचा या सदराखाली मी तुमची मुलाखत घ्यायला आलोय सर.
मुलाखत हो, हो. माझी हो सर यो खरंय सर सर हे शेवटपर्यंत राहील ना सर मुलाखतीला जाण्या अगोदर मला तुम्हाला सांगावंसं वाटतं हा? की मी एक हाडाचा डान्सर आहे सर ओ त्यामुळे मी त्याचा जबरदस्त फॅन आहे सर ओके तर ॲज अ फॅन बापरे नाश्त्याला गांडूळ खाऊन झालं वाटतं तर बस सर सॉरी सर तर ॲज अ फॅन मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारावासा वाटतो यो सर तुमचं नाव काय सुपारी घेशील नाही सर मी पूर्णतः निर्व्यसनी आहे सर नो 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 मग? मी माझं नाव सांगतोय काय सर सुपारी घेशील हे तुमचं नाव आहे सर इंटरेस्टिंग आणि वेगळं आहे सर हा का ठेवलंय सर मुद्दामून ठेवलंय मुद्दा म्हणजे एवढं चांगलं काम करून सुद्धा कोणी सुपारीसाठी विचारत नाही हा. निदान हाक मारल्यावर तरी समाधान मिळतं ए सुपारी घेशील सर क्या बात आहे सर आपल्यासारखी मनाची समजूत कोण नाही काढत सर सर पण एक लक्षात घ्या निराश होऊ नका सर हा? डबकं लगेच भरतं म्हणजे? समुद्र व्हायला वेळ लागतो सर म्हणजे आता सुपारी येत नसेल सर हा. पण नंतर कदाचित सुपारीच्या बागा येतील सर ओ छोट्या बयोची मोठी स्वप्न नाही सर मग आपलं वेगळं आहे काय? पोस्ट 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 पोस्टाची गोष्ट यो! पोस्ट 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 पोस्टाची गोष्ट ये! पोस्ट 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 पोस्टाची गोष्ट सर सर झालं आता आपण लगेच पुढच्या प्रश्नाकडे वळूया सर वाळवी लागलेल्या मरकट बुद्धीच्या नादाला लागून आपण 4 चौघामध्ये नृत्य या प्रकाराची पाचर काढू शकतो ही विषारी संकल्पना करगोट्याची किंमत असलेल्या तुमच्या मेंदूत केव्हा नसली सर तू प्रश्न विचारतोयस की जड शब्दात माझा करंगोटा काढतोयस नाही सर मी अतिशय सोपा प्रश्न विचारला मला थोडक्यात एवढंच विचारायचंय नृत्य कलेला बघतोच असं तुम्हाला कधी वाटलं मला सांगायला आवडेल हा सांगा सर म्हणजे बघ बालपणी मी लहान होतो बरं जरा सांगितलं ना तर घोळच झाला असता आमचा तर तेव्हा एका गाण्यावरती माझा परफॉर्मन्स बसलेला होता कोणत्या गाणे सर गाण्याचे बोल होते वहिनीच्या ओट्यावर चप्पल कुणाची दादा गेले कामाला वहिनी चप्पल कुणाची बापरे म्हणजे तेव्हापासून तुम्ही ओट्यावर जाताय हा तर तो डान्स मी सगळीकडे सादर करायचो अच्छा. पण पुढे काय? तेव्हा मला कळलं हा. डान्स हा असा फॉर्म आहे जो माणसाला माणसाशी कनेक्ट करतो आणि तेव्हाच मला कळलं की मी ही कला जोपासू शकतो आणि मी डान्सला सुरुवात केली अच्छा याच ओट्याला पकडून मला लगेच पुढच्या प्रश्नाकडे जावंसं वाटतं सर यो हा सर जातो सर म्हणजे बघा पाखंडी पाखरू होऊन नृत्याच्या घरट्यात बिंदास्त अंडी घालत असताना अचानक तुमच्या मनात गावात आरामात जिवंत असलेल्या नृत्य प्रकारांना पायाखाली घेण्याची हुक्की आली सर त्याबद्दल काय सांगायचं ओ माय गॉड मला सांगायला आवडेल हा. मुळात लोकगीतापासून सुरुवात झाल्यामुळे बरोबर. मला नंतर प्रत्येक गावागावात जाऊन त्यांचे डान्स फॉर्म शिकण्यासाठी मी असं प्रेरित झालो काय बोलताय सर मग मी प्रत्येक गावागावात फिरलो हा. पहिल्या गावात गेलो त्या गावाचं नाव होतं बंबाटा बंबाटा हा चांगलंय तिथे जाऊन मी बांबू डान्स शिकलो बंबाटामध्ये जाऊन बांबू डान्स हो. सर ते शिकण्यासाठी काय प्रयत्न केलेत हे एकदा आम्हाला कळलं की आम्ही घुसमटायला मोकळे सर घुसमटायला म्हणजे प्रेम करायला मोकळे सर माझं अच्छा अच्छा तुझी शैली आहे ओके ओके हा तर मी बंबाटा गावात गेलो हा. तिथे मी 20 दिवस बांबू डान्स शिकलो ओ हा आणि म्हणजे 19 दिवस डान्स शिकलो आणि 20व्या दिवशी माझा परफॉर्मन्स होता अरे वा. आणि मी बांबू डान्स शिकलो सगळ्यांसमोर परफॉर्मन्स होता गावातली 2 लहान मुलं घेतली गोंडू धोंडू गोंडू, त्यांनी धोंडू. बांबू पकडले होते सर इकडे हे बऱ्यापैकी आपल्या स्किटमध्ये असतातच हा हा म्हणजे आपण दोघांनी गोंडू धोंडू हा, हा. त्यांनी बांबू पकडले होते हा. आणि बांबू डान्सला सुरुवात झाली अच्छा. 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 डान्स एकदम पीकला आला होता हा. एकदम पीकला हा. जोरात 1 2 तेवढ्यात गोंडू धोंडूला कोणीतरी हाक मारली गोंडू धोंडू काय रे या सर म्हणजे तिथेच माझ्या बांबू डान्सचा प्रवास संपला जिकडे तिकडे मारामारीच आहे सर म्हणजे आता आपण याला काय करू शकतो सर आपल्या हातात काय आहे काहीच नाही आले गोंडू धोंडूच्या मना तिथे बांबूचेही चाले ना पण मी थांबलो नाही हा
गोंडू धोंडूला हाक कोणी मारलं त्या माणसाला मी शोधात गेलो. मग तो सर सापडला? नाही, पण मला वेगळंच काहीतरी सापडलं. काय सर? मला कळलं की माझा खरा डान्स माझ्या अप्पर बॉडीत आहे. बरोबर आहे सर. आणि मग मी बेली डान्सवर फोकस केला. सर बेली डान्स? हा, तुम्ही? येस. आणि मी बेली डान्सवर फोकस केला आणि मी बेली डान्स शिकायला लागलो. सर एकदा आमच्या नजरेवर मारलात ना मजा येईल सर. बेली डान्स सर. त्याच्यासाठीच आहे मी. Yes, sir. डान्सर आहे. सर या हाफ मर्डर झाले या. सर तुम्हाला मला सांगायला आवडेल माझी अंधश्रद्धा आज दूर झाली मनातली सर. म्हणजे मला असं वाटलं होतं बेली डान्स करताना किंवा बेली डान्स करण्यासाठी पोट अतिशय लवचिक आणि नाजूक आणि सुंदर लागतं सर. बरोबर. पण पावाची लादी घेऊन सुद्धा आपण हा डान्स करू शकतो हे मला तुमच्याकडे बघून कळलं सर. तू माझी चेष्टा करू नकोस. नाही सर चेष्टा नाही करत. अजिबात चेष्टा करू नकोस. एक्स्ट्रीमली सॉरी. हा बेली डान्स मी अरब कंट्रीमध्ये जाऊन केलाय. काय बोलताय सर? अरब कंट्रीमध्ये ह्याचा शो केला. हा गट्टू नेऊन तुम्ही तिकडे हलवलात सर? गट्टू नको बोलूस. अच्छा अच्छा. हा डान्स फॉर्म आहे. हो सॉरी सर. मी अरब कंट्रीमध्ये हा डान्स केला. त्या लोकांनी माझ्यावर एवढं प्रेम केलं हा. की गिफ्ट म्हणून अख्खी तेल वीर त्यांनी मला गिफ्ट म्हणून अशी समोर दिली. काय बोलताय काय सर? हा, फक्त घ्यायला मी थांबलो ना, माझं लगेच फ्लाईट होतं ना. ते जाऊ दे सर ते जाऊ दे आपण पुढे जाऊ सर. आता नंतर तुम्ही गिमिक या प्रकाराकडे वळलात. हो येस येस. अंगावर लाइटिंग करून डान्स करण्याचा एक अघोरी प्रयत्न केला सर तुम्ही. बरोबर. काय सांगाल त्याबद्दल? अमिताभ बच्चनचं गाणं माहिती तुला, सारा जमाना? माहिती आहे सर. हा, ते गाणं बघून मी प्रेरित झालो की डान्समध्ये आपण गिमिक करू शकतो. Oh. मी अगदी त्याच्या ड्रेस सारखा एक वेगळा ड्रेस शिवला. Oh. त्याच्यावर 20 बल्ब होते. 20 बल्ब? हो. आणि माझ्या डान्सची मशाल पेटवायला एका इव्हेंटमध्ये गेलो. विजलात केव्हा ते सांगा सर. पेटवण्याचं नंतर बघू. मी ज्या इव्हेंटला गेलो हा. तो इव्हेंट रंगपंचमीचा होता. ओ मी अंगावर असे 20 बल्ब पेटवले, तेवढ्यात कोणीतरी वरून पाणी ओतलं. सगळं शॉर्ट सर्किट झालं. ओ माय गॉड. एका वेळी 22 बल्ब फुटले. सर 20 होते ना? ओ, ओ, 20 हा, होते. अच्छा, अच्छा, अच्छा. हा, 20 होते. चल असू दे सर असू दे. आणि एवढं करू म्हणजे सर मला एक आनंदाची गोष्ट वाटते सर की लोक कलेत जीव ओततात. Yes. इथे प्रत्यक्ष कला तुमचा जीव घ्यायला बघते सर. काय? हे वेगळं आहे सर. हे वेगळं आहे सर. पण तुम्ही थांबत नाही आहात सर. No. नंतर तुम्ही बॉलिवूडमध्ये हिंडत होतात सर. हो, अभिमानाने. कारण बॉलिवूड मधला कहो ना प्यार है ह्या सुपर डुपर हिट सिनेमात मी ऋतिक रोशन बरोबर माझं पदलालित्य सादर केलं आहे. सर मला सगळं माहिती आहे सर त्या डान्स बद्दल. माहिती आहे. सगळं माहिती आहे. ते इक्बल का जिनावरची जी काही स्टेप होती सर ती मारताना ऋतिक रोशन तुमच्याकडे कंटिन्युअसली रागाने बघत होता. कारण तुमचा हात आणि पाय त्याला लागत होता सर. हे तुमच्या लक्षात आहे का सर? पण ठीक आहे, मी त्याच्यावर संबंध ठेवलेले आहेत. काय बोलताय? मैत्रीपूर्ण संबंध. हा. मी ज्या संपर्कात असतो ओ. मी सारखा त्याला फोन करतो. मग तो उचलत नाही, पण मी फोन करत राहतो कारण मला त्याशी मैत्री ठेवायची. अच्छा म्हणजे तुम्ही संपर्कात आहात सर. हो. सर म्हणजे अजूनपर्यंत आपण खूप काही बोललो डान्स बद्दलच बोलत आले. Yes. म्हणजे एक प्रकारचा नाजूक धागा आपल्याला जोडतोय सर. एक रोमॅन्टिक वातावरण आजूबाजूला तयार झालंय सर. मग अशा वेळी मला एक पर्सनल प्रश्न विचारायचा वाटतो की विचार ना. सर लग्न हे 7 जन्माच्या गाठी असतात सर. येस. पण तुमची गाठ 2 तासातच तुटली सर. काय घडलं सर त्या दिवशी? मी सकाळी लग्न केलं आणि संध्याकाळी दांडियासाठी माझ्या वाईफला घेऊन मी ग्राउंडवर गेलो. ओ नवरात्राचे दिवस होते, तर मोठं ग्राउंड होतं बरोबर. आणि ते असे 2 राऊंड असतात ना. ओ हो तर माझ्यासमोर माझी बायको बी होती. आ. पहिल्या राऊंडला ती माझ्या समोर आली. ओ तिने माझा दांडिया डान्स बघितला. दुसरा राऊंड झाला आणि माझ्या ती चुकामुक झाली. अरे रे. म्हणून मी तिसरा राऊंड मारला, अरे तरी पण ती समोर नाही आली. मग चौथा राऊंड, 5वा राऊंड, 6वा राऊंड, सकाळी 7:30 पर्यंत मी त्या ग्राउंडवर होतो. काय बोलताय काय सर? ती काय समोर आलीच नाही. एवढा मोठा राऊंड मारून ती कुठे गेली मला कळलंच नाही. सर हा? तुम्हाला कळतंय काय? ती राऊंड मारून नाही गेली, मग ती पळून गेली सर दुसऱ्या बरोबर. ती पळून गेली. तुम्ही तिथेच राहिला दांड्याकडे, ती पळून गेली तुमच्या दुसऱ्या बरोबर. काय कसं आहे तुमचं सर? काय कळतच नाही सर. मला असं वाटतं आता आपली पापा बरीच झालेत सर. आपण ही पापा आता आवर्ती घेतली पाहिजे सर. बॅग बांधूया सर. हा. पण मुलाखतीचा शेवट नेहमी गोड करण्याचा माझा प्रयत्न असतो सर. ओके आणि तो डान्सनेच करावा असं मला वाटतंय. ओके. मला असं मध्ये कानावर आलं की प्रसाद ओक सरांनी तुमचा एक व्हिडिओ रेफरन्ससाठी मागवला होता लावणीचा. हो, कौतुकाने मागवला होता. हो हो त्यांना तो अमृता खानविलकरला दाखवायचा होता आणि तिला सांगायचं होतं की लावणीत हे करू नये. हे धादांत खोटं आहे. दादा कुठे आहे सर? हो,
मी त्याला भेटून सांगणार आहे काय? त्या लावणीमधली प्रत्येक स्टेप आणि स्टेप माझी कॉपी केलेली काय आहे. बोलते काय सर? हो मी हे सिद्ध करू शकतो. हा सिद्ध करू शकता सर. समोर आहेत ते, तुमच्या समोर आहेत. तुम्ही आत्ताच्या आता प्रूव्ह करून टाका सर. होऊन जाऊ जे दे. काय व्हायचं ते होईल सर. होऊन जाऊ दे. हे त्यांना जमलं नाही म्हणून वेगळ्या स्टेप बसवल्या आहेत. बापरे, आधी बोलला असतात तर 1 किलो तांदूळ दळून घेण्यासाठी आणलेस तुम्ही. एवढे सगळे नाचलात तुम्ही. अरे हे सोड. काय सर? सई तामणकरच्या नेक्स्ट पिक्चर मध्ये मीच त्यांना कोरिओग्राफ करणार आहे. सर असं बोलू नका सर, मला भीती वाटायला लागली आता. का कसली भीती? हे चुकीचं आहे सर, हे छापू शकत नाही मी सर. अरे त्यांचं सोड. हा. प्राजक्ता माळीला पण मीच डान्स शिकवतो. तिच्याबद्दल काय बोलू नका, ती महिन्यात एकदा मला बोलवते नाचायला सर. अरे नाही सर. अरे ते सोड. विराज जगतापला पण मीच डान्स शिकवणार आहे. ही लायकी बरोबर आहे तुमची सर. अरे, हे बरोबर आहे तुमचं. हे तुम्ही करा सर. क्या बात है. तुमचा हा नृत्य कलेला बघतोच मला परफॉर्मन्स अफलातून होता. क्या बात, क्या बात, क्या बात. प्रसादा, बहारदार, खूप मजा आली. मला असं प्रामाणिकपणे वाटतं की आपण जसे नाही होत तसं परफॉर्म करणं, अशी वेळ जेव्हा येते तेव्हा कलाकारांचा कस लागतो. म्हणजे तुम्ही दोघंही प्रत्यक्षात खूप हुशार आहात, पण दोघंही जेव्हा निर्बुद्ध माणसांच्या भूमिका करतात तेव्हा ते फार मजेशीर वाटतात, कारण त्याच्यात कस लागलेला असतो तुमचा. आणि ही सिरीज त्याचं फलित आहे असं मला वाटतं. तुझं पण कॅरेक्टर आज भन्नाट होतं प्रथमेश. तू दिसतोस पण छान, आणि तू जो काही चुकीचा म्हणून जो काही डान्स केलास तो खूप मस्त होता. मला तो आवडला. फार मजा आली. वंडरफुल. सई, खतरनाक परफॉर्मन्स. पम्या, कन्व्हिक्शन 100%. म्हणजे सुंदर. तू कोरिओग्राफर वाटलास थोड्या वेळासाठी आम्हाला, आणि हे कॉस्ट्युम टीमला 100 पैकी 100 मार्क. सुंदर कॉस्ट्युम्स केलेत, कन्सेप्ट पण खूप छान होती आणि आम्हाला फार मजा आली. या सिरीजच्या सुरुवातीला तू जे काही शेर ऐकवतोस ते तुझे असतात स्वतःचे? क्या बात. क्या बात आहे रमेश. त्याच्यासाठी जोरदार टाळ्या बाहेर. येस, बंद आहे. अप्रतिम. आजचा शेर पण अप्रतिम होता. आणि ते माझ्यासाठी वापरत, ह्याच्यासाठी पण जोर. ए. हे सगळं तू हिच्याकडे बघून अर्ज करतो, घरी जाऊन जेवण मिळतं. मी घरी आधी तिकडे एक ट्रायल होते बहुतेक, आणि मग पंचावर. बायकोसाठी एक पुस्तक लिहिलंय. वा 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 मित्रांनो, भन्नाट परफॉर्मन्स. थँक्यू, कीप इट अप. मंडळी, हॉटेलचं वायफाय, पाऊस आणि कॉलेजचे मित्र कधी दगा देतील काही सांगता येत नाही. हेच दाखवण्यासाठी आता मंचावर येत आहेत हास्य जत्रेतले एनर्जेटिक हास्यवीर. काय हो, कुठे होता तितका वेळ? अगं नहायला गेलो होतो. आय, 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 आय. ऐका ना, कालपासून डोक्यात सुरू आहे ते आता फुटबॉलचं वर्ल्ड कप चालू आहे ना, त्यात भारताची टीम का नसते हो? अगं आपले संस्कार. ओ, आपले संस्कार काय आहेत? पाय लागला की पाया पडायचं. एवढ्या मैदानात किती वेळ पाय लागणार मला सांग फुटबॉलमध्ये? मग फुटबॉल खेळणार की पाया पडणार सांग बघू मला. कधी विचारच नाही केला हो हा. तुम्हाला कसं हो सगळ्यातलं सगळं कळतं? वाचन वाचन. सुरू करायला पाहिजे मी पण. हो सुरू कर. ओनकार. ओणकार. अरे अरे नमस्कार काका. या 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 या. अरे बापरे बापरे. तुम्ही ते हे ना साहिल आणि अदोष काच? नाही गौरव आणि रमेश. हा ते नावाचं जरा सेम वाटले मला. कसे आहात काका तुम्ही? अरे बापरे, ऐकलंस का? पाया पडले. हो ना. हा? हे जनरेशन असलं तरीही संस्कार आहेत. नाहीतर आपला ओंक्या. अहो असं काय बोलता? तोही सणासुदीला पडतो पाया. हा हो पण नंतर पैसे मागतो. काय फायदा त्याचा? हवा आला काय रे ओंकार? पैसे मागतोस ना तू. अरे पाया पडले आमच्या ते पाया. ठीक आहे हो. बाबा, मित्रांच्या आईवडिलांसमोर सगळे मित्र असेच वागतात. हो काका, हा ओमके जेव्हा आमच्या घरी येतो ना तेव्हा आमच्या आई वडिलांच्या देखील असाच पाया पडतो. काका आम्हाला ओंकारने सांगितलंय खरा स्वर्ग हा आई बाबांच्या पायातच असतो म्हणून. वा, वा, वा. अरे बस बस रे पुराण. या या. अरे अरे नाही रे मोठे व्हा, बाळा. मोठे व्हा. बसा बसा इकडे बसा बघू. नाही, बस. अरे बसा बसा मी सांगतोय ना बसा. या बस, बस. हा बसा 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 बसा. वा 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 ओंकार, चांगली शिकवण दिलीस हो मित्रांना. हो. आणि चांगले मित्र आहेत ते. खूप संस्कारी आहेत, गुणी आहेत बिचारे. बापरे, हे गुणी हा? त्यांच्या चेहऱ्यावर जाऊ नका.
हा गौऱ्या आहे ना अजून दहीसर पोईसर करतोय. दैसर बोईसर म्हणजे ड्रॉप लागलाय त्याला, नापास झालाय तो यावर्षी. अरे बापरे, एकदा नापास झालाय म्हणजे चेहऱ्याच्या मानाने बराच हुशार दिसतोय. आणि आहे ना हा बाजूचा रमेश ह्याच्या भोळ्या चेहऱ्यावर जाऊ नका. हा एवढी रॅगिंग करतो ना ज्युनियर्सची, तुम्हाला माहित नाहीये. अरे रमेश, मी आता चांगलं बोललो ना तुझ्याबद्दल. रॅगिंग करतोस तू? काय काय करतो माहितीये, काय करतो माहितीये, हक्का नूडल्सचा बाउल घेतो आणि ज्युनियरचा सांगतो, हे जे हक्का नूडल्स आहेत ना ते सगळे उंचीप्रमाणे लावून दाखवा. काय रे? अरे तुम्ही सिनियर्स आहात, ज्युनियर्सना सांभाळून घेतलं पाहिजे. नाही, घेतो. हा? घेतो त्यांना का? मार्गदर्शन करायचं, त्यांना टिप्स द्यायचे. टिप्स देतो ना, टिप्स देतोच रमेश. हो, ज्युनियर्सना बोलवतो आणि सांगतो आम्हाला भेटा, मी तुला ओपनर करतो. अरे मग चांगलं आहे की ओपनर करतो. सेहवाग सारखी सेंचुरी मारायची. अहो बाबा, क्रिकेटचा ओपनर नाही, ज्युनियर्सना बोलवतो आणि बिअरच्या बाटल्या उघडायला लावतो दाताने. काय हे? काय नाही काका, काय आहे? तू बियर पितोस? नाही काका, ते जवसाचं पाणी पितो, गारगार लागतं ना म्हणून, बाकी काय नाही. आणि काका, दारू पिणाऱ्याच्या सावलीत देखील आम्ही बसत नाही. छे 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 कसले 8-8 बाटल्या पितात हे. याची कॉमेडी काय करू? कॉमेडी करतोय. हे जे सासूतपणाचा आव आणलायत ना, तर मी खरं सांगतोय तुमची लायकी काय आहे ती. पृथ्वी प्रताप सारखा जो काय खोटा निरागसपणा आणलायत ना माझ्या आई बाबांसमोर, राहू दे आता. चला असं निघूया. काय नाही बाबा, खरा स्वर्ग त्यांच्या पायात आहे. बाबा जरा पाय मागे घेता का? का रे बाळा? प्लीज बाबा, प्लीज. अरे बापरे. चल हे बाळा, असं काय मारू करतोय? नकोस रे. चल, अरे, तो रमेश. संस्कारी आहे रे. बघितलंस का ईशा, संस्कार बघ त्याचे. हो चांगले संस्कार. चला रे, नका रे. ऐका रे, अभ्यास करा हा नीट. हो काका. हा, सगळं न्यूटन बिटन छान करा. कॉमर्सला आहे मी. करा ते सगळं. नाही काका, एक गोष्ट तुम्हाला ओंकार बद्दल सांगायची आहे. ओंकार आमच्या ग्रुपमध्ये सगळ्यात हुशार मुलगा आहे. अरे आहेस तो बाळा. तो अभ्यासाला बसला की सगळे अभ्यास करतात. चल ना हा, आता. फक्त जरा प्रियाच्या प्रकरणात आहे ना, त्याला 2 विषयात केट्या लागल्या. अदरवाईज चला येतो. चल. एक मिनिट. काय काका? प्रिया कोण? म्हणजे- केटी कधी लागली तुला? प्रिया कोण? अरे सॉरी. ओंक्या तुला केटी कधी लागली? प्रिया कोण ओंक्या आहे? प्रिया कोण आहे? ओंक्या प्रिया, तू लग्नाचा वगैरे विचार करतोय ओंक्या? हा, तू सांगायचं तरी मला. ऐकलं ए का? बावळट, सून बिन राहू दे बाजूला. केटी लागली आहे त्याला. केटी कधी लागली? बाबा, केटी कधी लागली? मागे केटी कधी लागली? शांत. काका केटी कधी लागली? ते केटी एकच केटी एवढा काय मोठा प्रॉब्लेम नाही. हा प्रॉब्लेम नाहीये. अरे 2 विषय किती रे? 2 विषयात. 2 विषयात फफललायस रे तू. 2 विषयात फफललायस. यासाठी पाठवतो मी तुला कॉलेजमध्ये, यासाठी पाठवतो. अरे तुझं बाप तिकडे रक्ताचं हे करतो रे. पाणी. हा, पाणी करतो रे रक्ताचं. केटी कशी लागली? नाही बाबा, केटी बिटी काही म्हणजे लागली होती, पण ती सुटली आता. काय सांगतो? सुटली आता. रिचेकिंगला पेपर दिला होता तेव्हा सुटली आहे. नाही का, मला सांगावं लागेल. तुझ्या बाजूने मला सांगावं लागेल. काका, ह्याला 100 पैकी 30 मार्क पडले काका, म्हणून ह्याला लगेच रिचेकिंगला पाठवला. तो नालायक एक्झामिनर ह्याचा हस्ताक्षर खराब म्हणून 10 मार्क अजून कमी केले. ओंक्या, तुझं अक्षर खराब आहे? ओंक्या, तू माझा मुलगा आहेस, तुझं अक्षर खराब आहे. ओंक्या, तुला लहानपणापासून सांगत आली आहे ना, सुंदर अक्षर हाच दागिना. कसं खराब झालं तुझं अक्षर? ए बिंडो, अक्षर खराब झालं. अरे त्याला केटी लागले त्याच्यावर बोल ना, अक्षरावर काय बोलतेस तू? बाबा प्लीज शांत व्हा. हे काय आहे? सुलोचनाचं प्रकरण काय आहे? सुलोचनाचं प्रकरण काय आहे? 1 मिनिट, कोण सुलोचना? फंबल पडलंय. थांब जरा, माझं डोकं गेलंय. थांब जरा. प्रिया कोण आहे? बाबा, प्रियाचं प्रकरण काय? मला प्रिया पाहिजे. कोण आहे प्रिया? कोणी नाही आहे प्रिया. प्रिया कोण आहे? मला नाही माहिती. शांत मला व्हा. कळलं पाहिजे. शांत व्हा. ए, सांगा ना प्रिया कोण आहे? बाबा प्लीज तुम्ही शांत व्हा ना. ए, प्रिया कोण आहे? मी सांगतो, थांबा. कोण आहे प्रिया? काका, मी सांगतो, विचारा, मला कशाला विचारताय? काका मी सांगतो. प्रिया आमच्या वर्गातली एक मुलगी आहे. ह्याला ती खूप आवडते, तिला अजिबात आवडत नाही. हा वर्षभर तिच्यावर प्रपोज मारतोय, ती नकार देते. आणि ते ऍडिशन डेला? ऍडिशन नाही रे, ट्रॅडिशनल डेला. ऍडिशन म्हणजे तू जी न सांगता घेतो स्टेजवरती. सॉरी हा, त्याच कॉलेज डेला काय झालं, ओंकारने प्रियाला 51 गुलाब दिले. हो. प्रिया म्हणाली, मी काय पावते 51 रुपयाची जी मला फाडतोस आणि जेवायचं म्हणतोयस? तिने सगळ्या कॉलेज समोर जी काय त्याच्या कानशिलात लगावली आहे
अख्खं कॉलेज बघत होतं आणि ती तुला ओरडली मूर्खा नालायका, पण तरी आमचा ओंकार इतका स्ट्रॉंग आहे ना, जागेचा हल्ला नाही. आय एम रिअली प्राऊड ऑफ. माझं आहे बोलणं, थांब जरा आता. ओंकार तुझ्या कानशिलात लगावली बाबा तुझ्या मुलीने कानफटात मारली ओंकार. बाबा नाही बाबा म्हणजे ओंकार काका 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 चौगुलांच्या घराण्यात तुझ्या कानफटात मारली एका मुलीने ओंकार. बाबा बाबा ऐका ना बाबा 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 असं अहो, असं काही नाही झालंय. ऐका तुम्ही थांबा. अरे नाही, अरे बाबा थांबा त्रास होतोय. बाबा ऐका असं काहीच नाहीये. म्हणजे हो मला 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 ती आवडायची आणि तिला मी नाही आवडायचो आणि ती ते झालं बाबा. म्हणजे होतं ना असं. म्हणजे बाबा मोठ्या काकांनी नाही सगळ्यांसमोर तुमच्या कानाखाली वारली होती, तुमच्यावर ओरडले होते सगळ्यांसमोर. होतं ना असं. अरे ते माझे मोठे भाऊ आहेत. माझा मोठा भाऊ आहे तो, दादा आहे माझा. होतं ना. दादाने माझं ढुंगण धुतलंय, प्रियाने धुतलाय तुझा. मग तिला काय हक्क तुझ्या कानफडात मारायचा? कानफडात थांब रे काका इकडे. काका प्लीज शांत व्हा काका. प्लीज तुम्ही कानफडात मारून बाजूला हो ओंकार. काकाला त्रास होतो, तू बाजूला हो. काका प्लीज. काका तुम्हाला काका तुम्हाला त्रास होतोय काका, तुम्ही शांत व्हा. जसा तुम्हाला त्रास होतोय तसा याला पण त्रास झाला काका. होय. प्रियाच्या प्रेमात त्याला टेन्शन आलं आणि टेन्शन मध्ये नकळत तो सिगरेट ओढायला लागला काका. रमेश ओंक्या तू सिगरेट ओढतो? नाही बाबा. ओंक्या आईला काय झालं? पाणी आईला पाणी. आईला पाणी. तू सोड रे ओंकार. आई पाणी घ्या. वाटतंय काकी बस बरं वाटतंय का तुला? मूर्खा ओंक्या मारेन ना सनगन ते त्याच्या कानाखाली. इथे आईला त्रास होतो, मला घराच्या बाहेर काढतोस. मूर्खास तू. थांब. ओंक्या बरं वाटतंय का तुला? तू थांब. बरं वाटतंय का तुला? बरं वाटतंय काकी. ओंक्या तू सिगरेट पितोस? नाही नाही तू असं टपरीवर जाऊन तू असं सिगरेट पितोस तू? ओंक्या असं टपरीवर जाऊन तुला कशी ही ऑथेंटिक ऍक्शन माहिती? एवढी ही ऑथेंटिक ऍक्शन तुला कशी माहिती? म्हणजे तू सुद्धा टपरीवर जातेस तरीच तुझे ओठ काळे आहेत. Yes. आज मला कळलं तुझं ओठ काळे आहे. माझे ओठ दहा काळे आहेत. मला तुझ्याशी बोलायचं नाही. विषय काय सुरू आहे त्याच्याशी बोला ना मग. लाज वाटते मला तुझी लाज वाटते. अरे तुझा बाबा आहे ना निर्व्यसनी आहे. त्याला ना उदबत्तीच्या धुराचाही व्यसन नाहीये. तो उदबत्तीचा धूर सुद्धा ओढत नाही. तो ओढायचाच नसतो बाबा. संकर दिन ना मूर्खा. नाही काय अरे मूर्ख शतमूर्ख आहेस तू. कुठले शब्द आणतोयस तू आज? कुठले शब्द आणतोय मी आज नाही आणत आहे मी. आणलंय खूप वर्षापासून. कळलं का मूर्खा? हा धूर ओढायचा नसतो. नशीब त्यांना अजून माहिती नाही की दारू ढोसतोयस म्हणून. हे कळलं तर त्या बिचाऱ्या म्हाताऱ्या पाणी 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 घ्या पाणी घ्या पाणी पाणी इकडे मागे मागे काका 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 पाणी घ्या. बाबा आय एम सॉरी बाबा. पाणी प्लीज त्याला बाबा म्हणू नकोस. कळलं का? गप्पा बस रे. बाबा बस रे. काका प्लीज या तुम्ही या. दारू ढोस तुम्ही बसा. दारू ढोस म्हातारा बाबा जाऊ द्या. आई बाबा तुला लाज वाटली पाहिजे रे. त्या म्हाताऱ्याला कळलं दारू ढोसतोस म्हणून. त्यांना म्हातारा म्हणू नकोस. अगं म्हातारा सोडतो दारू ढोसतो त्यावर बोल. तुझा त्यावर काढ. मला म्हातारा म्हणतोय तो. आहे मी म्हातारा. काका मी म्हातारा आहे. परवा मी 4 लाकडं स्मशानाच्या दिशेने जाताना मी बघितली. आहे मी म्हातारा. ते म्हातारा नाहीये. नाही बोलायचं. असं बोलू नये. काका 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 प्लीज काका काका प्लीज काका आम्हाला तुम्ही हवे आहात काका असं बोलू नका. काका काका प्लीज शांत व्हा काका. तुम्ही चुकताय काका. त्याचा स्वतःवर कंट्रोल आहे काका. गांजापर्यंत गेला होता तिथून परत आलाय तो. रमेश का परत आलास? काकू का परत आलास? माझा मुलगा आहेस ना तू? मी इथे ये. माझा मुलगा आहेस ना तू? गांजापर्यंत जाऊन परत आलास? ए बिंडॉक बिंडॉक बिंडॉक. का काय बोलतेस ते ऐक स्वतः. तू परत
गांजापर्यंत जाऊन आला, चांगली गोष्ट आहे. ओरडतेस का त्याच्यावर बिंडोक? बाबा शांत व्हा तुम्ही. काका प्लीज तुम्ही शांत बसा ना काका. काका मी विनंती करतो. प्लीज आम्ही तुम्हाला विनंती करतो. शांत बसा. शांत बसा काका. काय करता तुम्ही? काका बाबा अगं आई सेंट्रलाइज्ड एसी आहे आपलं घर, फॅन आहे का वरती? अरे तुझं लाज वाटली पाहिजे, लाज वाटली पाहिजे. तुझं मूर्खा सेंट्रल एसी आपल्या घरामध्ये असले विरोध करतोस. नाही तर काय? अरे तुझ्यामुळे त्यांच्या मनामध्ये आत्महत्या करण्याचा विचार आला. म्हणजे विचार कर, तू किती घाण आहेस. बरोबर, घृणा आहेस तू, घृणा. अरे त्यांना त्रागा देऊ नकोस, लांब हो. हे ऋणात रागा तुझी डिक्शनरी. बाबा बाबा ऐका ना बाबा 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 आय एम सो सॉरी बाबा 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 मी खरं सांगतोय मी 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 चुकून झालो माझ्याकडनं. अरे तू लांब जा ना, तू लांब जा रे. कवऱ्या जाऊ दे. आपल्या मुलं बाबा बाबा माझ्याकडनं चुकून झालं बाबा. ते प्रियाच्या ते ओघात मी ते करून टाकलं बाबा. आय एम सो सॉरी. मला नाही मला खूप दुःख झालं बाबा. तुम्हाला नाही बॉसने ऑफिसला गणपतीला सुट्टी दिली नव्हती, तर तुम्ही पण अस्वस्थ झाला होता, तुम्हाला पण राग आला होता, डोळ्यात पाणी आलं होतं तुमच्या. अरे फुकण्या, गणपतीला सुट्टी नाही दिली म्हणून डोळ्यात पाणी आणणं वेगळं आणि पोरीसाठी बेवडा मारणं वेगळं. कसला कंपॅरिझन करतोयस? नाही रे. अरे तुझ्यासारख्या मुलांमुळे बिचारा शी ओंकार यार, काय बोलू तुझ्याबद्दल जाऊ दे यार. कुठे तो श्रावण बाळ आणि कुठे हा दुष्काळ. फालतू यमक नका सोडू. अरे असू दे आता जाता येते बाजूला. तुला यमक दिसतायत. इथे 2 जीव चालले, ते दिसत नाही तुला? ए काका खरं तर आम्ही तुम्हाला हे सांगणार नव्हतो. आम्हाला वाटलं तुम्हाला माहिती आहे, कारण 3 महिन्यापूर्वी तुम्ही प्रिन्सिपलला भेटून गेला होतात. काका माफ करा, आम्ही चुकून आता बोलून गेलो. मी कधी भेटून गेलो होतो 3 महिन्यापूर्वी? काका असं नका करू काका. मी कधी आलो होतो? प्रिन्सिपलने तुम्हाला नोटीस पाठवलेली. 3 महिने झाले ओंकार कॉलेजला येत नाहीये, तुम्ही येऊन गेलेलात. खरं सांगा काका. ओंकार समोर ये. ओंकार समोर ये. बाप म्हणून कुणाला नेलं होतंस कॉलेजमध्ये? बाप कोण आहे? कुणाला घेऊन गेला होतास? बाबा खरं खरं सांग. बाबा ऍक्च्युली आमच्या कॉलेज कॅन्टीनचा वेटर आहे सांबा, त्याला घेऊन गेलो. सांबा? शी. तुझा बाप सिनियर ऑफिसर आहे, त्याची रिप्लेसमेंट काय? सांबा. बसव टेकडीवर. कितने आदमी ते म्हणा, बसव मला वर. सांबा. काका चौगुल्याची रिप्लेसमेंट. सांबा. दाढीवाला सांबा. नाही काका आता तुम्ही चुकताय. काका आता तुम्ही चुकताय. मी आता ओंकारची बाजू घेणार. पुढच्या वेळी त्याने चूक दुरुस्त केले. पुढच्या वेळी तो आईला घेऊन आला होता. एक मिनिट, मी कधी गेले कॉलेजला? काकी तो मी काय हो? काय ह्याला विचार, काय मला काय विचारतात? ह्याला विचार. काय रे? मी कधी आले कॉलेजला? मी ते कुणाला नेलं होतंस? कुणाला नेलं होतंस? कॉलेजची झेरॉक्स वाली आहे चंपा, तिला काका काका जाऊ दे. शी. काका काका कांदे पोहे विकणारी नाक्यावर ती गोडबोले असताना ती चंपाला नेलं? म्हणजे नाही तसं नाही, मला म्हणायचंय ही तुझी लायकी आहे? हा? आणि त्या चंपाला आणि त्या दोघाला बापाला सांबाला उभं केल्यावर कॉलेजला पटलं हे तुझे आई वडील आहेत? नाही काका, सांबाने सांगितलं कॉलेजला, प्रिन्सिपल समोर सांगितलं की माझ्या मुलाला काही बोलायचं नाही, तो माझा मुलगा नवसाचा आहे. हा कसला नवसाचा? यांच्या हलगर्जीपणामुळे झालाय हा. अगं काय भावल्यास का काय बोलतेस तू? लाज वाटली पाहिजे तुला ओंक्या, लाज वाटली अरे पाहिजे. मला काय लाज वाटली पाहिजे? त्यांचा हलगर्जीपणा आहे, मला काय लाज वाटली पाहिजे? शांत हो. रमेश, तू काकीला सांभाळ. काकी बोलूया. बस झालं. असं कसं झालं? मोकळं सोड, आम्हाला मोकळं सोड. नाही. बाबा 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 आय एम रिअली सॉरी. बाजूवर रे तुझ्या वडिलांजवळ बस ना. बाबा का वागलास रे असं? नाही बाबा खरंच मी काय असं मी काय चूक केली होती रे आयुष्यात असं वागलास? हे सांगितलेस बाबा जे मागितलंच ते दिलं रे. असं कसं बिघडलास रे सोन्या तू? बाबा 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 मी सुधारलोय आता. आपल्या तसं कधी बोलणं झालं होतं का? पण मी आता सुरू करतोय ना बोलायला. मला असं कधी
तुमच्याशी कनेक्टच होता आला नाही बाबा. पण आता मी खरंच सुधारलोय. हो काका. सॉरी काका ओंकार खरंच सुधारला. रडू नको. चल नाही काका शप्प सांगतो ओंकार सुधारलाय. रडू नको. आणि कोमलने त्याला सावरले. हो काका. सिरियस. कोमल कोण? कोमल कोण आहे? नाही काका आता भडकू नका. तुम्ही समजताय तशी नाहीये. हा. ती खूप चांगली डान्सर आहे काका. तिनेच आम्हाला काका तिनेच आम्हाला दुनियादारी शिकवलंय काका. श्वास घ्यायला फुरसत दिली नाहीत. वा 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 कहर. बघूया हास्यरसी कशी दाद देतात प्रसाददा. कहर कहर अफलातून फारच बहारदार प्रहसन होतं. फार मजा आली. हे खरं तर प्रहसन नाही, हा शोले आहे. म्हणजे फक्त त्यात सांबाचा उल्लेख आला म्हणून नाही, पण तुझ्याकडे बघताना मला जागोजागी बच्चनची आठवण होत होती. गौऱ्या, तुला फिल्टर पडायचा बच्चन म्हणतात ते करेक्ट आहे. बच्चनचा आणि त्या मॉसीचा तो फेमस सीन. ओ हो, क्षणोक्षणी मला त्या सीनची आठवण येत होती. काय फुलवलायत तुम्ही, काय फुलवलायत. क्या बात आहे ईशा, फॅन्टॅस्टिक. फार मजा आली. ओमकार, श्रमेश, क्या बात आहे. गौऱ्या कमाल, लाजवाब. वा वा वा, अफलातून, बहारदार. सई. कडक परफॉर्मन्स, कडक. म्हणजे समीरदा, तुझं नामकरण करू का आम्ही आणि तुला अद्वितीय चौगुले वगैरे असं नाव देऊ का मी, असं वाटतंय मला म्हणावंसं. आणि गौरव, तुझं बेरिंग अफाट होतं, म्हणजे क्रेझी. पोट दुखायला लागलं गौऱ्या हसून हसून. ब्रिलियंट ब्रिलियंट. आय लव्ह यू गौऱ्या, गॉड ब्लेस यू. श्रमेश मस्त. मला असं वाटलं की तुम्हाला तिघांना खूप रिलेट होणारा, तुम्ही अनुभवलेला, आपण सगळ्यांनीच रादर अनुभवलेला असा हा प्रत्येक कुटुंबात घडणारा विषय होता. आणि मला असं वाटतं की दिस कॅन बी अ कॉन्व्हर्सेशन स्टार्टर ऑल्सो. आणि त्यासाठी या विषयाचं, हा विषय चूज केल्याबद्दल आणि सादर केल्याबद्दल मोठेंचंही कौतुक आणि ऋषीचंही खूप कौतुक. मस्त. ईशा कडक. वा 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 वा. पण खरोखरीच चंपा, कोमल आणि प्रियाला पण थँक्यू म्हटलंच पाहिजे. थँक्यू. मंडळी, सासरा आणि जावई यांच्या कचाट्यात सापडली आहे एक बिचारी बाईक. बघूया तिची सर्व्हिसिंग कशी होते ते. हे दाखवायला आपल्या समोर येत आहे चिपळूणचे पारसपडी प्रभाकर मोरे, कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम आणि खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत. हॅलो जानू, अरे कोठे शे तू पोहोची जाईल शे का? अरे तीन बाय नाही नाही मी ही राहिनो 10 मिनिट मा ही राहिनो. आठे गाडी लेवाली येईल शे, गॅरेज मा टाकेल होती ना. नाही आत्ता नाही टाकली, रात्री टाकली आहे. आता तर गाडी रेडी असेल, किक मारली की लगेच तुझ्या सेवेत हजर. मग जाऊ आपण लॉंग ड्राईव्हवर. मी कचकन ब्रेक दाबी ना. नाही ना ग. अरे फालतूपणा नाही करणार ना मी. लव यू ना जानू. येतो, हा येतो, लवकर येतो. दादा, अरे ओ दादा, अरे ओ दादा, आज काय करताय? गाडी झाली का माझी? कुठे? मालकांना विचारा.
कोण मालक? करपलेल्या शेंगदाण्यासारखा त्याचा चेहरा आहे ना, तो मालक आहे. तो बघा तिकडे बसलाय. अरे बापरे, काय झालं काय माहिती. दादा, दादा, अरे गाडी कुठे आहे? माझी गाडी टाकली होती. मालक आहे ना रे. मग मालक मग एवढे काय तट होत आहे? हेल्पर. काय हेल्परचे? ज्याचा चेहरा साबण लावून लावून बुलबुलीत झालाय, तो वसारा तिकडे बसलाय ना, हेल्पर, त्याला विचार. अहो आता त्यांनीच मला इकडे पाठवलं ना दादा. मग मला कशाला विचारतो? दादा असं काय करताय तुम्ही? मी फोन केला होता ना तुम्हाला. तुम्ही म्हणाले होते गाडी रेडी आहे, घेऊन जा. अच्छा 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 अच्छा, तुम्ही फोन केला होता? मी केला होता. ओके, ती लाल गाडी तुमची आहे? माझी आहे. आणि मग असं बोलायचं ना, लाल गाडी तुमची आहे ना, मग त्याला विचारा. चालू आहे. दादा दादा, गाडी कुठे आहे माझी? माझ्याशी बोलू नका, मी रुसलोय. अरे तुम्ही रुसले तर मी काय करू? काय करू म्हणजे? काय करू म्हणजे? मला सांगा, सासऱ्यानं जावायला किंमत दिली पाहिजे का नाही? अरे पण इथे याचा काय संबंध आहे? काय संबंध आहे? संबंध आहे. उद्या तुमचा सासरा तुम्हाला घालून पाडून बोलला तर तुम्ही काम कराल? अशा जावायला काम करत नसेल तर लात मारून हाकलून द्यायला पाहिजे. एक मिनिट, कोण जावई कोण सासरा? हा माझा सासरा आणि हा वसाडा माझा जावई आहे. अरे बाप रे, अरे त्याने बायने उपाद मारू. अरे तुम्ही दोघं जावई सासरे आहेत का रे? अरे तुमच्या लक्षात येते का? काय? काल गाडी पंक्चर झाली होती म्हणून मी इथे आलो होतो. पंक्चर काढून चाललो होतो. तुम्ही म्हणाले की कार्बोरेटर मध्ये कचरा आहे, पुढे जाऊन तुम्ही अडकाल, राहू द्या गाडी, सर्व्हिसिंग करून देतो, सकाळी घेऊन जा म्हणून. ठीक आहे. तुमची गाडी आहे ना, रात्रीच तयार झाली होती, तुम्ही उगाच इथं ठेवली. अरे हेच बोलले ठेव म्हणून. हे बोलले म्हणजे? त्यांचा नातू गाडी घेऊन गेलाय, त्यांना तू विचारा. नातू गाडी घेऊन गेला? त्याचा पोरगा मग माझा नातू आहे ना. आधी त्याला पोरगा झाल्या वसाड्याला, मग तो माझा नातू होईल का नाही? अरे पण नातू झाला ना. हो. एक मिनिट, तुमच्या नातू आणि त्यांच्या पोरगा तो एकच आहे ना? तुमच्या लक्षात येते का? हे बघा, माझी गर्लफ्रेंड आहे ना, ती माझी वाट बघते. मी एवढा खंगरा मंगरा डंगरा झालो तरी मला या वयात गर्लफ्रेंड पटली आहे. माझ्या डोक्यावर एक पण केस नाही तरी ती टिकली आहे. म्हणजे तिला हात फिरवायला माझ्या डोक्यावर एक केस नाही तरी ती थांबली. म्हणजे केवढी त्यागाची परिसीमा आहे बघा ना. मग आता आम्ही काय करायचं? तुम्ही नका काही करू. मग तू कशाला सांगतो आम्हाला? अरे तो पोरगा गाडी घेऊन गेला ना, जाऊ कसं तिच्यापर्यंत? तो काय चेक करायला गेलाय का, टेस्ट ड्राईव्ह वगैरे? अरे कुठली चेक करायला गेलाय? यो वसारा आहे ना, याची बायको माझ्या नातवाला घेऊन गेले सामान घेऊन याला. माझ्या बायको सांगू नको. तुझ्या पोरी नेला नाही कामासाठी, ते सांग ना याला. माझी पोरगी होती, लग्न झाले, आता तुझी बायको झाली. अरे वसाड्या, तुला आधी पोरगी झाली मग माझी बायको झाली ना. अरे तुला जर पोरगी झाली नसती तर मी दुसरी पोरगी केली नसती. मी सुटलो असतो ना. काय सुटलो? अरे मला सुटू द्या इथून आधी. अरे तुमची पोरगी आणि त्यांची बायको एकच आहे ना हो. काय फालतूपणा चालू आहे? आणि लोकांच्या गाड्या असा घरच्या कामासाठी वापरता का तुम्ही? कुठे तो पोरगा? त्याला फोन लावा त्याला. मला फोन पाठ नाही. त्याच्यात काय नवीन आहे मग? दादा, मोबाईल मध्ये नंबर असेल ना, तोच द्या ना, सेव्ह केलेला असेल ना. गेलो. हा पाटे. हा बापरे. गे 98 235. हा पुढे एवढंच पाठ आहे माझा. नंबर सांगा. असा मरीन ना का ढोलकी का? मी हा इकडून वाजवतो, तो तिकडून वाजवतोय. नंबर द्या. 5121. 5121. अरे हे काय पण? त्यांचा अर्धा पाठ आहे, माझा अर्धा पाठ आहे. अर्धाच पाठ आहे? आमच्या समोर जे येतं ना, तर आमचा अर्धच पाठ होतं दोघांचा. आणि त्याच्यात मी अर्धा होतो. नको हो ना अर्धा, मग कुणी झाली ना अर्धा व्हायला. फोन लावू द्या मला. अरे त्यांना ना हा फोन उचलत नाहीये. कसा उचलेल? गाडीवर असेल ना तो. कॉमन सेन्स आहे का रे वसऱ्या तुला? गाडी चालवताना फोन कोण उचलतं? कॉमन सेन्सच्या गोष्टी करू नका तुम्ही. अरे बापरे, फोन आला तिच्या. हा जानो. नाही, गाडी झाली आहे, निघतोय लगेच. अगं नाही, चाटा नाही मारते मी. ते ते पैसे दिले ना, तर त्यांच्याकडे सुट्टे पैसे नाही, तर ते बघतायत काय बोवणीचा टाइम आहे ना, म्हणून. नाही थांब ना, नको ना जाऊ तू. थांब ना, तुझ्या याचा मनगोटू साठी. येतो आम्ही येतो ना, जाणू येतो. अरे काय फालतूपणा लावला रे. या गॅरेज मध्ये येऊन मी चूक केली. चूक मी केली या वसाऱ्याला इकडे कामाला ठेवून.
चूक तू केली हा. अरे मी चूक केली तुझ्याकडे कामाला धावून अशा फालतू माणसाकडे मी नोकरी करतो लाज वाटली पाहिजे ते मला या पोराला मी इकडे कामाला ठेवला नसता तर यांनी माझ्या पुरीशी लग्न केलं नसतं मी त्याचा सासरा झाला नसतो. कामाला काय ठेवलं नसता माझ्या अंगात कला आहे म्हणून तुम्ही मला कामाला ठेवलं बाय मी कलावा साड्या किडे तुझ्या अंगात किडे तुम्हाला सांगतो भाऊ नका सांगू. मग कसं स्पीड फुटू जाईल सांगा. तुम्हाला सांगतो भाऊ माझी पोरगी आहे ना डबा घेऊन यायची मला दुपारच्याला हा वसाडा तिच्याकडे बघित राहायचा. एकदा माझी पोरगी डबा घेऊन आली होती या वसाऱ्याने तिला बघून डोला मारला माझी पोरगी बाव चालली न डबा खाली पडला. या वसाने तो डबा उचलला त्याच्या हातात दिला देताना काय केलं मला माहित नाही पोरगी त्याच्या प्रेमात पडली. माझ्या डोळ्यात नशा आहे त्याला मी काय करू आणि ह्याच्या पोरी मुलं ना त्या बिचाऱ्या सईचं नुकसान झालंय. कोण सई? सई तामनकर. अरे बापरे सई तामनकर मॅडम. हा मग त्यांचे नुकसान झालं कसं काय? कसं काय म्हणजे अरे दर आठवड्याला दोनदा इथं गाडी घेऊन याच्या रिपेअर करायला. इथे तुमच्याकडे? हा मग अरे बापरे. मोरे बघा ना माझ्या गाडीला काय झालंय. धोकाय धोकाय बघा ना माझ्या गाडीला काय झालंय पुढे धोकाय धोकाय. ऍक्च्युली ना गाडीला काय झालेलं नसायचा मग फक्त मला बघण्यासाठी ती नाही त्या गोष्टी करायची. मग वसाऱ्या त्याच्याबरोबर लग्न करायचं ना मग माझ्या पोरगी सुटली असते ना. नो सई इज नॉट माय टाईप. अरे बापरे अवघडे. या वाक्यावर हसू नका काहीतरी रप्पन थोबडावर फेकून मारलं पाहिजे. पण तुमच्याकडून नेहमी कौतुक येतं. नेहमी हरभऱ्याच्या झाडावर तुम्ही चढवता म्हणून हा डंगर बुद्धीने एवढा माजलाय. प्रसाद दादा मला एक खून माफ असताना एका खुंब्यात लंबा करून टाकला असता या माणसाला. चेता मेंदा करून टाकला असता. अरे हसतो काय? अरे ती गाडी तो पोरगा गेलाय त्याच्या कुठे तो पोरगा? अरे अरे काय त्याची पोरगी आहे त्याला सांग. अरे खूप मोठा प्रॉब्लेम होऊन जाईल. अरे प्रॉब्लेम तर माझा झालाय. हे दोघं नवरा बायको वसारे माझ्या घरात राहतात मनात त्रास देतात. वसारे ना कपडं सुकत घालायची दोरी आहे ना आवऱ्या वर लावतात ना मला कपडे सुकत घालताच येत नाही. उड्या मारून मारून मला कपडे सुकत घालावं लागतं. वसाड्या काठी घेऊन कपडे सुकायला घाल ना. मोठा शाना काठीने वर कपडे मला सांगा आता जी दोरी आहे का नाही त्या दोरीच्या वर पंखा लावलेला आहे. मी एकदा प्रयत्न केला असा काठीने असं कपडे टाकायचा अशी काठी गेली त्या पंख्यात माझी काठी अडकली. त्या पंख्यावर मी गर 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 फिरत होतो. बरोबर फिरले. पंखा 3 नंबर होता. तर या वसारीने बंद करायला पाहिजे ना. तर या वसारीने कट 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 6 वर केला. 6 वर मी आपला कॅरियाची लाईट गेली ना मी जीवाला जाऊन आपटतो. माझ्या डोक्याला कवरा मार लागला माहिती आहे. या स्टेजवरची मधी मधीची माझी मेमरी विसते ना ती या वसाऱ्या मुलं. तुम्हाला माहिती आहे या स्टेजवर माझ्यासारखी मेमरी कोणाची आहे? कोणाचीच नाहीये. आणि तुमच्यासारखा बिंडोक पण कोणीच नाहीये. बिंडोक पण सनकर. अरे त्याने बटन बंद नाही केलं पण तुम्ही तर काठी सोडायची ना. काय कमाल आहे म्हणजे सोडून द्यायची काठी. हे तुला विसरलंच मी. ते जाऊ द्या माझी गर्लफ्रेंड मला कायमची विसरून जाईल. अहो काय करताय तुमच्या बायकोला फोन लावा ना. हो मी नाही लावणार त्यांची पोरगी ना त्यांना फोन लावायला सांगा. हात मी नाही फोन लावणार वसाऱ्या. माझी पोरगी तर फोन उचलणारच नाही. अरे फोन लावा ना फोन लावा ना. त्याला सांगा फोन लावायला. मी नाही फोन लावणार. मी पण नाही लावणार. त्याला सांगा. अरे मी नाही लावणार. अरे हात अरे हात. अरे चल. काय लावतो. हॅलो हा 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 हॅलो हॅलो हॅलो. अरे कुठे रे तू रे? कोण बोलतोय? अरे दलिंदर. तू दलिंदर? अरे तू ज्या गाडीवर डवरून राहिलं ना त्याचा मालक बोलतोय मी. अरे मालक असलास म्हणून काय आला मला काय सांगतोस गप? अरे ए दलिंदर तोंडाच्या इकडे येणार आहे. गाडी घेऊन कधी येतोय गॅरेजवर? गाडी कोणाला दिली रिपेअरिंगला? तुझ्या बापाला. मग त्याला विचार. त्यान बाय ना सगळं सगळं खानदान विचित्र आहे का? याला विचार त्याला विचार. बोला तुमच्या पोराशी बोला आणि त्याला गाडी आणायला सांगा इकडे पटकन. हॅलो हॅलो पापानू. काय रे काय? अरे गाडी काय घेऊन आलास गॅरेजवर? अहो या फोनच्या नादात मी गाडी डंपरला ठोकली आणि सगळा चुरा झाला गाडीचा. हो काय
गाडीचा चुरा झाला हो. ए बाला अरे तुला काय लागलं नाही ना नाही मला नाही लागलाय आणि तुझ्या आयशीला तिला पण नाही लागला वाईट झाला ऐक ना एक काम कर काय? त्या डंपरवाल्याला पैसे द्यावं लागले काय नाही नाही मी जो राडा घातला 1 रुपयाने दिला त्याला नाही ना बरं केलं एक काम कर तू ये मी काय तर बघतो सगळं ये चालेल. गाडीला काय झालं? काय झालं म्हणजे त्याला सारखा सारखा तुम्ही फोन लावला त्यानं डंपरला गाडी ठोकली माहितीये गाडीचा चक्काचूर झाला चक्काचूर झाला? हा मग माझी गाडी मला आत्ताच्या आता पाहिजे. गाडी पाहिजे हो. एक काम कर इथली गोणी घे नाक्यावर जा आणि चक्काचूर आहे तो भर आणि घेऊन जा बरं झालं वाचायला मारलं बरं झालं मला दोन का लागले? छान झाला परफॉर्मन्स. प्रसादा कसा वाटला? मोरे बघू नका नशा येते मला काय डोळ्यात जादू आहे रे तुझ्या करत आम्ही जेव्हा ते इंस्टाग्राम वगैरे बघतो तामणकरांचे फोटो आम्हाला वाटतं काय चकाचक लाइटिंग गेले ते तर गॅरेजमध्ये येऊन पोच देतात रे वा वा छान नेहमीप्रमाणे रंजक श्याम्या तू कमाल आहेस तू कधी कधी तुझी एनर्जी आणि तू एवढा खुलतोस ना आज ते फोनवर पप्पी वगैरे देताना तुझा चेहरा म्हणजे ओ हो क्या बात आहे मजा आली खूप मजा आली अरुण मोरे मस्त सई तामणकरचं नाव पहिल्यांदा निघालं जेव्हा तेव्हा अरुणचा एवढा लांबला होता की मला वाटलं किट संपतंय आता ते तिथेच वा वा अरुण मजा आली वा सई आज खूप दिवसांनंतर मी हे बोलणार आहे हे त्रिकूट खूप दिवसांनंतर बघायला मिळालं मजा आली मला तुमच्या गॅरेजचं नाव खूप आवडलंय म्हणजे मी ते आधी वाचलं त्याच्यानंतर मला 2दा वाचायला लागलं कळायला की काय आहे नक्की पण जशी कॅरेक्टर्स आहेत तसंच नाव आहे साजेचं नाव आहे माहोल सेट केला तुम्ही श्यामदादा फोन कटनी आणि तुम्हाला असं लाईट रोमॅन्टिक हिरोइश अशा भूमिकांमध्ये बघायला आम्हाला खूप आवडतं तर हे जे मधून मधून तुम्ही रंगात येता एकदम तसे येत जा कायम आम्हाला फार आवडतं तुम्ही त्या रूपात आणि आज ते रूप तुमचं दिसलं मजा आली अरुणदा मस्त मी भेटतेच गॅरेजमध्ये तेव्हा बोलूच थँक्यू त्रिकुट थँक्यू लॉट आणि याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची पण उद्याच्या भागाच्या शेवटी आपण निवडणार आहोत परफॉर्मर ऑफ द वीक त्यामुळे बघायला विसरू नका उद्याचा भाग बघत राहा तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची पुन्हा 4 वार हास्याचा